श्रीमंगलमूर्ती मोरया, श्रीमंगलमूर्ती मोरया। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। भरतकुल भाग्यकलिके भावरसानंद परिणते सारे जगत अखिल मोहन कले। जय जय रंगादिदेवते देवी। सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरिव तमसां राशिं नाशयति विघ्नानाम्। ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा। कल्याणानां निधानं कलिमलमथनं पावनं पावनानां पाथेयं यन्मोक्षो सपरिपदपदः प्राप्तये। प्रस्थितस्य विश्रामस्थानमेकं कविवरवचसां जीवनं सज्जनानां बीजधर्मद्रुमस्य प्रभवतु भवतां भूतये राम नाम। दक्षिणे लक्ष्मणो यस्य वामे तु जनकात्मजा पुरतो मारुतिर्यस्य तं वन्दे रघुनन्दनम्। धरोनीपः वेषः मानवाचा जगी जन्मदा अंजनी बाळसाचा। जया शोभले नाम हे रामदास नमस्कार माझा तयांच्या पदास। मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया। जय जय रघुवीर समर्थ। सगळ्यांनी मिळून प्रवचनाच्या अगोदर जमेल त्या पद्धतीनं ताट बसायचं आणि भगवंताचं गोड नामस्मरण। जे आपण कार्यक्रमाला टाळी वाजवतो ती अशी असते बरं का, लवकर कार्यक्रम काही जण संपवतात त्याबद्दल, परंतु जी आपण प्रवचनामधली किंवा कीर्तनामधली जी टाळी वाजवतो ती नमस्काराच्या पद्धतीमधली असते अशी, आणि नुसती खट्ट करून टाळी नाही तर त्यासोबत नाम म्हणून पार्वतीच्या नंदना मोरया गजानना बा गजवदना। बोला पार्वतीच्या नंदना मोरया गजानना बा गजवदना। गजानना बा गजवदना 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 गजानना बा गजवदना। पार्वतीच्या नंदना मोरया 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 गजानना बा गजवदना। गजानना बा गजवदना 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 गजानना बा गजवदना। पार्वतीच्या नंदना मोरया गजानना बा गजवदना। पार्वतीच्या नंदना मोरया गजानना बा गजवदना। गजानना बा गजवदना गजानना बा गजवदना गजानना बा गजवदना गजानना बा गजवदना गजानना बा गजवदना। मंगलमूर्ती राजाधिराज श्री प्रभु रामचंद्र महाराज की। पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त छत्रपति शिवाजी महाराज की। देवर्षि नारद महाराज की। सब संतन की। भारत माता की। गौ माता की। जय जय रघुवीर
समर्थ मंगलमूर्ती मोरया. आपदापहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. अंजनी गर्भसंभूतो वायुपुत्रो महाबलः कुमारो ब्रह्मचारी च तस्मै श्री हनुमते नमः. नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. इत्येषा वाङ्मयी पूजा श्रीमच्छङ्करपादयोः अर्पिता तेन देवेश प्रीयतां मे सदा शिवः. अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर. सगळ्यांनी मिळून मोठ्यांदा सोबत एक श्लोक म्हणायचा. मोरया मोरया मी बालकाने तुझीच सेवा करू काय जाणे. अन्याय माझे कोट्यान कोटी मोरेश्वरा तुझा मंगलमूर्ती. जय जय रघुवीर समर्थ. भगवान श्री मंगलमूर्ती भगवान श्री प्रभू रामचंद्र महारुद्र हनुमंत आणि उपास्य दैवत सज्जनगड निवासी श्री समर्थ रामदास स्वामी महाराज यांच्या चरणी नमस्कार करतो. सकल इथल्या असणाऱ्या स्थानिक देवता त्या स्थानिक देवतांना नमस्कार करतो. आणि प्रवचनाच्या हेतून काही निरूपण ऐकावं, काही कथा नवीन नवीन दुर्मिळ कथा ऐकाव्यात ह्या परिशुद्ध हेतून त्या तळमळीनं रात्रीचे 10:30 वाजण्याच्या सुमारास सुद्धा तळमळीनं जमलेले सर्व परमेश्वर श्रोत्यांच्या चरणी नमस्कार करतो. कोणी प्रवचनामध्ये याज्ञिक वैदिक जर कोणी बसले असतील कळत नकळतपणे तर त्यांच्या चरणी सुद्धा नमस्कार करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो. सर्वप्रथम ज्या गणेशोत्सवाचं नाव आम्ही ऐकून होतो डोंबिवलीमध्ये किंवा सकल अनेक महाराष्ट्रामध्ये नव्हे भारतामध्ये अशा लोकमान्य टिळकांचा स्पर्श झालेला हा असणारा 133 वर्ष झालेला हा गणेशोत्सव अशा गणेशोत्सवाच्या चरणी ठिकाणी प्रवचन करण्याची सेवा प्रवचन करण्याचं भाग्य. श्रोते हो, आमचे गुरुजी असं सांगतात की आपल्या महाराष्ट्रामध्ये कोकणामध्ये मुंबईमध्ये सगळ्या ठिकाणी वेगवेगळे उत्सव असतात. दत्ताचे असतात, शंकरांचे असतात, देवीचे असतात, मारुतीचे असतात, रामाचे असतात, तसे गणेशांचे असतात. तर त्या उत्सवाप्रमाणे तिथलं असणारं जे नियोजन असतं श्रोते हो, बाबा कोणता कार्यक्रम ठेवायचा. तर आपल्या गणेशोत्सव जो आपलं मंडळ आहे त्या मंडळाचं खरोखरीच आभार मानेन, ऋण व्यक्त करेन की जो काळ बदलत चाललेला आहे बाहेरचा, त्या बदलत चाललेल्या काळामध्ये आमचे गुरुजी सांगतात की काळ जरी आपण किती म्हटलं तरी पुढे गेला तरी सुद्धा अजून ज्या गोष्टी आहेत तिथंच आहेत, त्या बदललेल्या नाहीत आणि बदलणारही नाहीत. जे मूल गुरुजी थोडं बाजूला जाऊन सांगतात की आपत्ती निर्माण करायचं ते मग कोणाच्या पोटी निर्माण होणार, ते तर आईच्या म्हणजे स्त्रीच्याच पोटी जन्माला येणार. काळ कितीही जरी बदलला तरी ब्रह्मदेवाने जी व्यवस्था करून ठेवलेली आहे श्रोते हो, त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आपल्याला नाही. आणि म्हणून आपल्यासारख्या या उत्तम अशा व्यवस्थापनानं मंडळानं प्रवचनाचं कीर्तनाचं म्हणजेच एक प्रकारे भगवंताची कृपा आपल्या मंडळावर अशी आहे. थोर अनेक महापुरुषांची तर कृपा आपल्या मंडळावरती आहेच, भगवंताची कृपा म्हणजे मुख्य परमात्म्याची कृपा कशी आहे तर त्याला जी सेवा हवी असते तीच आपण सेवा आयोजन करतो, नियोजन करतो. याचं कारण श्रीमद भागवत ग्रंथ सगळ्यांना ऐकून माहितीये. त्या भागवतामध्ये व्यासांनी लिहिलंय की भगवान गोपाल कृष्णांनी उद्धवाला, उद्धव कोण तर भगवान गोपाल कृष्णांचा शिष्य, अशा उद्धव स्वामींना भगवान गोपाल कृष्णांनी उत्तर दिलंय. उद्धव स्वामींनी काय प्रश्न विचारला की भगवंता परमात्म्याची कृपा जर व्हावी असं वाटत असेल तर कलियुगामध्ये साधन काय करायचं म्हणजे भगवंताची कृपा होते. तर लगेच भगवान गोपाल कृष्णांच्या मुखामधून एक श्लोक बाहेर पडला आणि त्या श्लोकामध्ये त्याचं उत्तर दिलं. भगवान गोपाल कृष्ण असं म्हणाले उद्धव स्वामींना की तुम्हाला
कोणत्या कोणत्या युगामध्ये मी कसा प्रगट होईन, काय साधन केलं की प्रगट होईन, हे जर ऐकून घ्यायचं असेल तर मी सांगतो ते ऐक. आणि म्हणून भगवान गोपालकृष्णांच्या मुखातून एक सुंदर श्लोक बाहेर पडला. त्या श्लोकामध्ये काय सांगितलंय, श्लोक मी आपल्याला सांगतो. त्या श्लोकामध्ये काय सांगितलंय श्रोते हो, की मी कोणत्या युगात कोणत्या साधनानं प्रगट होईल. बरं का, म्हणजे आपण कोणतं साधन करायचं म्हणजे भगवान आपल्याला कृपा करेल. तर भगवान म्हणाले, कृते ध्यायतो विष्णु त्रेतायाम यजतो मखैहि द्वापरे परिचर्यायाम कलौ तत् हरिकीर्तना श्रीमंगलमूर्ती. काय अर्थ आहे? कृतेय ध्यायतो विष्णु, कृतयुगामध्ये भगवान प्रगट ध्यानाने होत असे. ध्यानाचा परिणाम आजच्या काळामध्ये आपण जर बघितला तर नाम घ्यायला जर आपण बसलो, जपाची माळ हातात घेतली की नेमका कुणीतरी गल्लीमधला बटाटेवाडेवाला तळाला घेतो वडे, म्हणजे ध्यान निघून जातं. पण ध्यान लागण्याची जी पद्धत आहे श्रोते हो, ती जास्त कृतयुगामध्ये चांगली होती. बरं का, कसं असतं, एक विश्व निर्माण केल्या केल्या एक उत्साह जो असतो काळामधला, आपण फार मळलोय. कलियुग म्हणजे 3 युग पार करून आपण आलेलो आहे. आपण गुढीपाडव्याच्या वेळेला जेव्हा पंचांग वाचतो, फारसं कोणाला ते आवडत नाही, पण त्या पंचांगामध्ये लिहिलेलं आहे किती दिवस झाले की ब्रह्मदेवाचा 1 दिवस होतो. बरं का, हे सगळं लिहिलंय, किती वर्ष झाली कलियुगाची. या पद्धतीनं कलियुग सुरू आहे. तर कसं असतं बघा, काळानुसार साधन असतं. कृतयुगामध्ये भगवान म्हणाले मी कसा प्रगट होईन श्रोते हो, तर ध्यानाने प्रगट होईन. कारण ध्यान लागण्याची जी पद्धत होती, जो काळ होता, तो कृतयुगामध्ये उत्तम होता. आज आपल्या नातवंडांना आजी नाश्ता करत असताना, जेवण करत असताना अशी गोष्ट सांगते की अरे तुझे आजोबा म्हणजे ह्यांचे मिस्टर, तुझे आजोबा 10 पुरणपोळ्या खात होते. बरं का, 15 पुरणपोळ्या खात होते. पण ती आजी एक गोष्ट सांगायला विसरते, काय, की तुझे आजोबा जसे 10 पुरणपोळ्या खात होते तसे ते 10 किलोमीटर चालत होते. बरं का, तेवढं कर्म केल्यावरती तेवढ्या पोळ्या म्हणजे तेवढं जेवण, हे जर जेवणाच्या बाबतीत असेल तर हे परमात्म्याच्या परमार्थाच्या बाबतीत नसेल का? म्हणून कृतयुगामध्ये भगवान म्हणाले मी कसा प्रगट होईल, ध्यान केलं की प्रगट होईल. पुढे त्रेतायाम यजतो मखैहि, त्रेतायुगामध्ये मी यज्ञ यागाने प्रगट होईल. आजही कलियुगामध्ये अनेक यज्ञ याग होतात, गणेश याग होतो, दत्त याग होतो, अनेक वेगवेगळे देवीचे याग होतात. पण भगवान प्रगट का होत नाही? बरं का, त्याची कृपा यजमानाला प्राप्त होते, कारण त्याने त्याचा खर्च केलेला आहे, त्याचं यजमानपद त्याने स्वीकारले, त्याच्यावरती कृपा होते. पण भगवान सगुण रूपाने प्रगट का होत नाही? याचं कारण हे कलियुग आहे. इथे चौपट कर्म सांगितलेले आहे कलियुगामध्ये, आणि ते करणं आजच्या जगामध्ये, आजच्या युगामध्ये शक्य नाही. म्हणून बघा, त्रेतायुगामध्ये दशरथ महाराजांच्या पोटी जे 4 देवतुल्य पुत्र झाले, ते अश्वमेध यज्ञ आणि त्याची इष्टी पुत्र कामेष्ठी या यज्ञानं प्रगट झाले. म्हणून त्रेतायाम यजतो मखैहि. पुढे म्हणाले द्वापरे परिचर्यायाम, द्वापार युगामध्ये मी कसा प्रगट होईल, तर पूजे अर्चेनं. बरं का, आपण पण पूजा अर्चा करतो, पण तो काळ मगाशी सांगितल्याप्रमाणे अनुकूल नाहीये. म्हणून अगदी एक सांगायचा दृष्टांत पटकन, तर गोकुळामधून भगवान गोपाल कृष्ण आणि बलराम मथुरेमध्ये आले. किती वर्ष राहिले गोकुळामध्ये? वसुदेवानं आणून ठेवलं. बरं का, जन्माला आले मथुरेत आणि अगदी 5-6 तासामध्ये गोकुळात यमुना नदी पार करून आणलं. त्या दिवसापासून म्हणजे जन्मताच असं म्हणा, ते वयाच्या 11व्या वर्षापर्यंत भगवान हे गोकुळामध्ये लीला करत होते. बलरामांचं वय 13 वर्षाचं श्रोते हो, आणि भगवान गोपाल कृष्णांचं वय 11 वर्षाचं, 2 वर्षाचं अंतर त्याच्यामध्ये आहे, शंडिल्यांनी सांगितलंय. असे हे दोघं कोण घेऊन आलं आपल्याला माहिती, अक्रूर घेऊन आला. आता भगवान विचार करतात, भगवंतांनी सुद्धा व्यवहार पाळला बरं का, की आपण शहराच्या ठिकाणी आलोय, गोकुळातून मथुरेत आलोय म्हणजे शहराच्या ठिकाणी आलोय. शहरात कसं व्यवस्थित राहावं लागतं. गावामध्ये भगवान म्हणतात कसंही राहिलेलं चालतं, कसंही म्हणजे समजा हाफपॅन्टी वरतीच आपण फिरलं तर काही म्हणणार नाही. पण मुंबईमध्ये आमचे गुरुजी विनोदानं सांगतात की जरी मॅगी आणायची असली तरी सुद्धा व्यवस्थित टकाटक होऊन जावं लागतं स्कूटीवरून. या पद्धतीनं आलोय आपण शहराच्या ठिकाणी, तर जरा व्यवस्थित दिसलं पाहिजे. म्हणजे आपले कारण असं आहे, गोकुळ ते मथुरा जो प्रवास आहे, घोड्यावरून प्रवास, धूळ सगळी आहे आणि केस सगळे वाडे वाकुडे झालेले आहेत. काय करायचं?
तर कंसाच्या दरबारामध्ये श्रोते हो, आपण कशा करता दृष्टांत बघतोय, द्वापरे परिचर्यायाम, नुसती पूजा अर्चा आपलं कर्म केलं की भगवान प्रगट होत असे. कंसाच्या दरबारामध्ये एक दासी होती, तिचं नाव त्रिवक्रा. ती तीनही बाजूने वाकडी होती बिचारी. तिचं काम काय होतं श्रोते हो, तर कंसाच्या दरबारामध्ये असणारे चाणूर, सगळे राक्षस, स्वतः कंस यांचा चेहरा स्वच्छ करायचा. बरं का, थोडक्यात आजच्या भाषेत म्हणायचं ब्युटिशियन होती. चेहरा स्वच्छ करायचा, कारण आधीच ते दिसायला असे, त्यांचा चेहरा स्वच्छ करायचा. आणि तिच्या पिशवीवरून बरं का, भगवान गोपाळ कृष्णाने 11 वर्षाचे आहेत, त्यांनी ओळखलं की ही चेहरा स्वच्छ करून देणारी आहे. बरं का, आता तो व्यवसाय करावा का करू नये हा एक वेगळा चिंतनाचा विषय आहे. पण ती तिचं कर्म करतीये. ती तिचं कर्म कोणत्या पद्धतीनं करतीये, प्रामाणिकपणानं करतीये का? आजच्या भाषेत म्हणायचं तर पाट्या टाकत नाही ना कुठल्याही कामामध्ये, प्रामाणिकपणे नम्र भावाने ती काम करतीये ना, सेवा करतीये ना, हे भगवान बघतायत. आणि म्हणून भगवान तिच्या जवळ गेले. तिला माहिती नाही हे कोण रसायन आहे समोर माझ्या उभा 11 वर्षाचं. तिला वाटलं नेहमीप्रमाणे आपल्या लहान मुलांप्रमाणे, सामान्य मुलांप्रमाणे हा मुलगा आहे. असा 11 वर्षाचे भगवान या त्रिवक्रेला विचारतात, त्रिवक्रे आमचा चेहरा स्वच्छ करून देशील? ते म्हणाले बसा. म्हणून एका दगडावरती बलराम बसले, एका दगडावरती भगवान बसले आणि तिनं चेहरा स्वच्छ करायला सुरुवात केली. भगवान बघतायत ती तिचं कर्म कसं करते. बरं का, आणि आपलं कर्म आपण जेव्हा व्यवस्थित करतो श्रोते हो, मग कुठलंही असो. काही जणांचा गैरसमज असा आहे श्रोते हो की मी 10 माळा जास्त करेन पण मी जिथे प्रामाणिकपणानं काम करायला पाहिजे, बाबा मी बाबा नोकरीला आहे, बँकेमध्ये, पोस्टामध्ये, वकील आहे, ऍडव्होकेट आहे, काय डॉक्टर आहे, जे कोणी म्हणून मी असेल, कीर्तनकार असेल, प्रवचनकार असेल, गायक असेल, नर्तक असेल, ज्योतिषी असेल, ब्राह्मण असेल, 10 माळा मी जास्त करेन पण भगवंताचं असणारं, माझं असणारं कर्तव्य कर्म मात्र मी व्यवस्थित करणार नाही. भगवंताला ते मान्य नाही. बरं का, देऊळबंद चित्रपटाला बघा, चित्रपट मला फारसे आवडत नाही श्रोते हो, पण काही चांगले, काही उत्तम असे विचार देणारे चित्रपट 2-4 झाले. त्या देऊळबंद चित्रपटामध्ये स्वामी समर्थांचं काम मला वाटतं मोहन जोशींनी केलं. त्यामध्ये ते नायकाला सांगत होते, अनेक जण सिग्नल आपला तोडून जात होते, तर तो म्हणाला स्वामींना, स्वामी बघा हा तुमचा भारत देश. तेव्हा स्वामी त्याला म्हणाले, त्या नायकाला, त्या नायकाचं नाव मला लक्षात नाही, या नायकाला सांगितलं त्या स्वामींनी की दिवसातून हे वाक्य चांगलं आहे त्यांचं, दिवसातून हे जरी माझं किती वेळा नाम घेत असले तरी सुद्धा मी ह्यांच्या पाठी उभा राहणार नाही. बरं का, ह्यांनी कर्तव्य कर्मात चूक केली आहे आपली. पण जे काही सिग्नल पाळत होते बरं का, त्यांनी माझं नाव घेतलं जरी नाही तरी सुद्धा त्यांच्या पाठी मी उभा राहीन. का? द्वापरे परिचर्यायाम. श्रोते, त्या त्रिवक्रेच्या असणाऱ्या चांगुलपणावरती नम्र भावाने भगवान गोपाळ कृष्ण विचार करतात की तिचं कर्म तिनं उत्तम केलंय. त्यांनी विचारलं त्रिवक्रेला, त्रिवक्रे तुझं काय मानधन, काय विधाती काय, तुला किती दिलं पाहिजे, कंस किती देतो? ते म्हणले कंस मी पगारी आहे, तिथं दासीच आहे त्यांची, ते देतील तेवढं, त्यांची होऊन राहायचं. ती काय मागत नव्हती श्रोते हो. आणि म्हणून भगवान विचार करायला लागले की हिला आपण असं देऊया की कोणाच्या समोर राहून, बरं का, म्हणून अशा समोर मागायचं आपण की आता परत काही मागावं हे शिल्लकच राहणार नाही श्रोते हो. म्हणून त्रिवक्रेच्या समोर श्रोते हो भगवंतानी काय केलं, सगळ्या ब्रह्मांडाची ताकद ही एका आपल्या डाव्या अंगठ्यात आणली आणि तो डावा अंगठा त्रिवक्रेच्या पायावरती जोरदार दाबला. बरं का, जोरदार तो दाबल्यावरती ती किंचाळली, ओरडली. त्याचा परिणाम काय झाला, 3ही बाजूंची वाकडी होती श्रोते हो, ती 3ही बाजून सरळ झाली. द्वापरे परिचर्यायाम. आणि चौथं श्रोते हो, या आपल्या सगळ्यांच्या कल्याणाचं, भगवंताची कृपा आपल्या मंडळावरती आहे. याचं कारण भगवंताला जे अपेक्षित आहे ते कर्म आपलं मंडळ श्रोते हो करत आहे. शेवटी भगवान म्हणाले कलौकत हरी कीर्तना. श्रोते हो, मी कुठे प्रगट होईल तर जिथे माझं अध्यात्म श्रवण, माझं गायन जिथे जिथे केलं जाईल, माझं गायन
जिथे जिथे केलं जाईल तिथे मी प्रगट होईल, म्हणून प्रवचन, कीर्तन, नामस्मरण, भगवंताचं गायन जिथे जिथे केलं जातं तिथे भगवान प्रगट होतो. अशा या आपल्या केशवजी नाईकांच्या चाळीमधला असणारा प्रथम गणेशोत्सव मुंबईमधला, अशा गणेशोत्सवाच्या ठिकाणी मला सेवा करण्याचं भाग्य प्राप्त झालं. गुरुजी सांगतात की अनेक प्रकारचे उत्सव असतात, मगाशी मुद्दा राहिला, तर त्या भगवंताला कोणाकडून सेवा हवी आहे हे भगवंताचं काम निश्चित असतं आणि त्या पद्धतीनं भगवंत त्या सेवा करण्याकरता त्या वाक्याची त्या हे कशाला, या प्रवचनामध्ये श्रोता म्हणून तुम्ही बसावं हे सुद्धा भगवंताची इच्छा आहे, बरं का. आणि म्हणून आयोजकांचं काय पुण्य आहे, प्रवचन कीर्तन आयोजित केलं की आयोजकांचं काय पुण्य असतं हे मी जाता जाता आपल्याला फक्त पहिलं सांगतो आणि मग आपल्या विषयाकडे सुरुवात करूया. तुकाराम महाराज म्हणाले, आपल्याकडे श्रावण महिना आला, भाद्रपद आला किंवा विशेष काही देवुत्वार आले की ब्राह्मण भोजन सवाष्ण मेहूण, आपल्याकडे शब्द प्रयोग आहे, ते घातलं जातं. तर तुकाराम महाराज म्हणतात, एका माणसाला जेवायला घातल्यावर, एका व्यक्तीला जेवायला घातल्यावर त्याचं किती पुण्य असतं. तर तुकाराम महाराज म्हणतात, त्याला दिवसभर जिवंत ठेवणं हे त्याचं पुण्य आहे. कारण कलियुगामध्ये अन्नगत प्राण सांगितलेला आहे. श्रोते, कलियुगामध्ये अन्नगत प्राण सांगितलेला आहे. जोपर्यंत व्यक्ती जेवतोय, अन्न भक्षण करतोय, अन्न सेवन करतोय, तोपर्यंत तो जिवंत राहणार. कसं काय, तर आपल्याकडे बघा, कोणी अंत समयाला जायला आलं की तो जेवण सोडतो, काही नको म्हणतो, पाणी जात नाही, अन्न जात नाही, आणि मग माणसं म्हणतात त्यांनी अन्न सोडलं का, आता मग त्यांचं काही खरं नाही, बरं का. कारण जोपर्यंत माणूस भक्षण करतोय तोपर्यंत तो जिवंत राहणार. म्हणून उपवासाला आपल्याकडे का अधिक महत्व आहे, कारण भगवंत विचार करतो हा माझ्या करता उपाशी राहिला. पण उपवास करत असतील तर साबुदाण्याची खिचडी आणि वरीची आमटी हे जर घेत असतील तर तो उपवास नाही. कारण उपास आणि उपवास, उपवास मध्ये काय, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे निवास, ज्या देवतेचं व्रत आहे त्याच्या जवळ निवास करायचा, श्रोते, म्हणजे उपवास. एका व्यक्तीला जेवायला घातलं तर त्याचं किती पुण्य आहे, तर त्याला दिवसभर जिवंत ठेवणं आहे. तुकाराम महाराज म्हणाले, समजा तुम्ही 1 कोटी लोकांना जेवायला घातलं तर त्याचं किती पुण्य आहे. तर तुकोबांचा अभंग सांगतो मी आपल्याला, कोटी अन्न संतर्पण, बरं का. 1 कोटी लोकांना जेवायला घातल्यानंतर त्याचं किती पुण्य असतं, नवे त्याच्याही पेक्षा जास्त पुण्य. तुकारामांची पुढची ओळ आहे, पुरे एकची कीर्तन, श्रोते, म्हणजे अध्यात्म श्रवण. तुकाराम महाराज म्हणतात, 1 कोटी लोकांना जेवायला घातल्यानंतर जे पुण्य असतं त्याच्याही पेक्षा जास्त पुण्य हे पुरे एकची कीर्तन, बरं का. म्हणजे कीर्तन ह्या शब्दाचा अर्थ अध्यात्म श्रवण, भगवंताचं स्तवन, बरं का. जिथे जिथे केलं जातं, मग ती नारदांची गादी असो किंवा व्यासांचं व्यासपीठ असो, त्या पद्धतीनं ती कृपा ही आयोजकांवरती म्हणजे आपल्या गणेशोत्सवावरती, मंडळावरती भगवंताची आधीच आहे, लक्षात घ्या. आणि तुम्ही ती कृपा आहे की ह्याचं आयोजन करून, श्रोते हो, हे सिद्ध केलेलं आहे महाराज. म्हणून आता बघा, आपल्याला अर्थ कळला. 1 कोटी लोकांना जेवायला घालणं याचं पुण्य एका कीर्तनाच्या आयोजनामध्ये. मग आपलाच कार्यक्रम आहे, आपली कार्यक्रम पत्रिका मीही वाचली, मला पाठवली. त्यामध्ये 2 अध्यात्म श्रवणाचे कार्यक्रम आज आहे आणि काही 4-5 दिवसांनी कीर्तन आहे. म्हणजे मला सांगा, आपण थोडा प्रश्न विचारतो, किती माणसं जेवली, 2 कोटी, बरं का. म्हणजे 2 कोटी लोकांना जेवायला घातलेल्याचं पुण्य हे आपल्या 2 अध्यात्म श्रवणामध्ये घडून गेलं. वेगळंच अन्नदान आपण करत असाल तर ते पुण्य वेगळंच आहे, श्रोते हो. असो, मला आपल्याला सांगायचं आहे की अशी परमात्म्याची असणारी कृपा ही प्रत्येक भक्तावरती असते. ज्यांच्या समोर आपण उभे आहोत, बसलेलो आहोत, भगवंताचं चिंतन सेवा काही करण्याकरता, अशी श्री मंगलमूर्ती, त्या मंगलमूर्तींवरती वेगवेगळ्या मुद्गल पुराणामध्ये, गणेश पुराणामध्ये त्यांच्या मोरया गोसावी असतील, अनेक त्यांचे भक्त मोठे मोठे होऊन गेले. त्यांच्यावरती मंगल अशी कृपा त्यानं केली. कारण जिथे जिथे अमंगल असतं, हे वाक्य लक्षात ठेवा, जिथे जिथे अमंगल असतं तिथे मंगलाची प्राप्ती करण्याकरता जी योजना असते, जी देवता असते, ती म्हणजे मंगलमूर्ती, श्री गणेश.
म्हणून जनकाचं गर्वहरण, जनकाचा असलेला अहंकार हा गणेशाने घालवण्याच्या अगोदर गणेश ह्या देवतेची काय पार्श्वभूमी आहे, काय ताकद आहे महाराज, ते मी आपल्याला सांगतो. प्रवचन कितीला जरी सुरू झालेलं असलं श्रोते हो, तरी सुद्धा मी घड्याळ बघून काही प्रवचन संपवणार नाही. पण मी घड्याळ कोणतं बघेन, आमचे गुरुजी म्हणतात चेहऱ्यांच्या, श्रोत्यांच्या चेहऱ्यावरचं. बरं का, तुम्ही कंटाळलात की मी आवृत घेईन, पण सगळेजण अगदी उत्तम तऱ्हेनं आपण प्रवचन ऐकता आहात. आपल्याला कंटाळा येऊ देणार नाही ही जबाबदारी माझी. मंगलमूर्ती मोरया, मंगलमूर्ती मोरया. आपल्याकडे श्री गणेशांचं प्रथम पूजन हे सांगितलेलं आहे. अग्रपूजेचा मान हा प्रथम. आपण हे ऐकून आपल्याला सगळ्यांना हे माहिती आहे, पण काही काही वेळेला याचं कारण माहित नसतं. काहीतरी गोष्ट असते, त्याच्या पाठीमागे काहीतरी कारण, काहीतरी पार्श्वभूमी ही असते, त्याशिवाय त्या गोष्टीला अर्थ नसतो, कारण नसतं. म्हणून लक्षात ठेवा, हे चित्रभित्ती का न्याय आहे. म्हणजे जेवढी पार्श्वभूमी कडक तेवढं चित्र उठून दिसतं. बरं का, म्हणून चित्र ज्याच्यावरती काढायचंय तो कागद सुद्धा कसा असावा, पांढरा शुभ्र असावा. याचं कारण लाल रंग जर लालच दिसावा असं वाटत असेल तर कागद शुभ्रच असावा लागतो. अशी ही गणेश देवता जी मंगल कृपा प्रत्येक भक्तांवरती केली, त्याची पार्श्वभूमी मी आपल्याला सांगतो. प्रथम पूजन का गणेशांचं, तर ह्याचं उत्तर ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीतील पहिल्याच ओवीमध्ये देऊन टाकलं. तो कोण आहे? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. आता आपल्याकडे काही वेळेला ओम नमोजी आद्या, आद्य म्हणजे आपल्याकडे असा अर्थ केला जातो की प्रथम, पहिला. पण नाही, हा अर्थ चुकीचा आहे. आद्य म्हणजे पहिला नाही. आद्य म्हणजे जर पहिला असता तर आपल्या मुलाची घरामध्ये ओळख करून देत असताना वडिलांनी कशी ओळख करून दिली असती की हे आमचे आद्य चिरंजीव. मग काय ह्याच्या, हे आद्य, हे पहिले म्हणजे मग ह्याच्या पाठी मुलगा झालाच नाही का, कुटुंब नाही म्हणले, मी आहे ना, माझ्यामुळे ह्याला जन्म मिळाला ना, मग तुम्ही आद्य झाला ज्याने जन्म दिला. बरं का, म्हणले मग तुम्ही कोणाच्या पोटी, माझे वडील आजोबा दाखवतात ते, मग ते आद्य. मग ते कोणाच्या तरी पोटी जन्माला आले म्हणजे ते खापर पणजोबा, असं ते पाठी पाठी जातं. आद्य असं पाठी पाठी जात नाही. आद्य ह्याचा अर्थ ज्याच्यापासून सुरुवात आहे, बरं का, कायम राहतं त्याला आद्य असं म्हणतात. सृष्टीचा जो घटक आहे, बरं का, ज्याला आदी नाही अंत नाही, तो आद्य. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ओम नमोजी आद्या. पण तो कसा झाला हो आद्य? बरं का, म्हणजे त्याच्या अगोदर काहीही नाही, त्याच्यानंतर सगळ्या सृष्टीची निर्मिती झाली. हे जेव्हा आपण ऐकतो, पुराणातून बघतो, त्याला आद्य का म्हटलं गेलं त्याचं कारण मी आपल्याला सांगतो. आपल्याकडे श्रोते हो, भगवंताची वेगवेगळी सगुण रूप सांगितलेली आहेत. विष्णूंचं असेल तर शांताकारं भुजगशयनं, भगवान शंकरांचं असेल तर कर्पूर गौरम करुणावतारम, देवीचं असेल तर सर्व मंगल मांगल्ये किंवा या देवी सर्व भूतेषु, वेगवेगळी ध्यान त्याची सांगितलेली आहे. तसं मंगल मूर्तींचं असणारं सगुण जे ध्यान आहे ते ओंकार आहे. जेव्हा काहीही नव्हतं, बरं का, काहीच नव्हतं, तेव्हा निर्गुण परमात्म्यापासून सगुण परमात्म्याची जेव्हा सुरुवात झाली, श्रोते हो, निर्गुण परमात्म्याची, बरं का, सगुण परमात्म्यामध्ये जेव्हा त्याची निर्मिती झाली, रूपांतर झालं, म्हणजे हा प्रवास बघा. निर्गुण म्हणजे काय आणि सगुण म्हणजे काय? निर्गुण म्हणजे अस्तित्वात आहे पण दिसत नाही. देव तेथेची जाणावं लागतं, अनुभूती घ्यावी लागते, श्रोते. म्हणून निर्गुण ह्या विषयाला आपल्याकडे सर्वनाम वापरली जातात, तो किंवा ते, बरं का. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. तो म्हणजे काय आणि हा म्हणजे काय? तो म्हणजे निर्गुण आहे पण दिसत नाही आपल्याला, आणि हा म्हणजे समोर दिसतो तो सगुण रूपामध्ये, मंगलमूर्ती, मूर्ती रूपानं. म्हणून हा गणेशांचा किंवा कुठल्याही देवतेचा हा अर्चावतार आहे,
कारण त्याचं मोजमाप आपण करू शकत नाही. तो किती आहे, ब्रह्मांड किती आहे हे आपण त्याचं मोजमाप करू शकत नाही. म्हणून विज्ञान परमार्थाच्या अध्यात्माच्या बरंच पाठी आहे. आत्ता विज्ञानाला कळायला लागलंय की आपल्यासारखी सूर्यमाला पलीकडच्या ब्रह्मांडामध्ये आहे, बरं का. अशा किती अनंत सूर्यमाला आहेत, अनंत ग्रह आहेत, अनंत ब्रह्मांड आहेत, अनंत आकाशगंगा आहेत, बरं का. त्यातली असणारी पृथ्वी, इतके खंड, बरं का. त्या खंडामधला असणारा आपला आशिया खंड, त्या खंडात असणारे अनेक देश, त्या देशातला आपला एक, बरं का, भारत देश, त्या भारत देशामध्ये इतकी राज्य, त्या राज्यातले जिल्हे, त्या जिल्ह्यातले तालुके, तालुक्यातली गावं, गावातलं नगर, श्रोते नगरातले आपण, त्यातली आपली असणारी केशवजी नाईक चाळ, त्यातला आपला हा असणारा गणेशोत्सव. म्हणजे इतकं येते, आपण त्याचं मोजमाप करता येणार नाही आपल्याला. असं असणार जो निर्गुण, जो दिसत नाही, आणि सगुण जो दिसतो तो. म्हणून बघा आपल्याकडे तीच सर्व नामं व्यवहारात सुद्धा वापरली जातात. काय होत ते गोविंदराव आले नाही आज, ते गोविंदराव आज दर्शनाला दिसले नाही. कोण गोविंदराव, काय वापरलं सर्वनाम ते. गोविंदराव आहेत म्हणून म्हणाले की ते आले नाही, बरं का. आहेत म्हणूनच ते आपण म्हणतो, पण दिसले नाही म्हणून ते किंवा तो. आणि अचानक त्यांचा विषय निघेपर्यंत समजा आपण म्हटलं की हे बघा आले गोविंदराव, हे बघा, हे म्हणजे समोर दिसतो तो, तेच भगवंताच्या बाबतीत आहे, बरं का. सगळ्या संत सत्पुरुषांना या सगुण रूपामध्ये भगवान दिसला. प्रल्हादाने 6 महिनेच ओम नमो भगवते वासुदेवाय म्हटलं आणि भगवान प्रगट झाले. ध्रुवा करता काही दिवसातच प्रगट झाले. मला आपल्याला सांगायचं आहे, अशा निर्गुण परमात्म्यापासून सगुण परमात्म्याची जी रचना झाली, निर्मिती झाली, त्यातल्या जो वेसेवरती आहे, बरं का, जोड, वेस ज्याला आपण म्हणतो, वेस दोन्ही बाजूनं म्हणजे सीमा, थोडक्यात त्या सीमेवरती कोण आहे श्रोते, होतं ओंकार आहे. सृष्टी निर्मिती होत असताना 2 नादांची निर्मिती झाली, संगीतामध्ये शिकवतात. त्यातलं कोणी असेल तर कळेल. आहतनाद आणि अनाहतनाद. आहतनाद आघाताने निर्माण करतात, अनाहतनाद स्वयंभू असतो, आघाताशिवाय निर्माण झालेला. असा सृष्टीचा असणारा पहिला नाद म्हणजे अनाहत नाद, आणि तो कोण, ओम, ओंकार. आणि गणेश देवता ही काय स्वरूप आहे, गणेश देवतेचं ओंकार स्वरूप आहे. म्हणून आपल्या तुकाराम महाराजांनीच वर्णन केल्याप्रमाणे लतादींनी प्रसिद्ध केलेला अभंग आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, जे तिन्ही देवांचे जन्मस्थान, बरं का. म्हणून ओम या अक्षरामध्ये अ, अम आणि म असा आकार त्यामध्ये सांगितलेला आहे. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू आणि मकार महेश बोली येथ किंवा जाणी येला. तुम्ही म्हणाल मग त्याच्यापासूनच ब्रह्मदेवाची निर्मिती, विष्णूंची निर्मिती आणि शंकरांची निर्मिती. मग शंकरांच्या पोटी जे भगवान प्रगट झाले ते काय श्रोते हो, तर मंगलमूर्तींनीच श्रोते हो पार्वती आणि भगवान शंकरांच्या पोटी गजमस्तक निर्माण करून श्रोते हो मळापासून, कथाही सांगत बसत नाही, वेळ जाईल त्यामध्ये. पण आपल्याला मुख्य विषय जो आहे गणेशांचा तो आपल्याला बघायचा आहे. फक्त मी आपली ही पार्श्वभूमी सांगतोय, तेव्हा आपल्याला जी मंगल कृपा गणेशांनी केली म्हणजे काय केली त्याचा आपल्याला फक्त अंदाज येऊ शकतो. तर तो अवतार जो झाला तो प्रत्यक्ष भगवान मंगलमूर्तीने घेतलेला आहे. पण त्याच्या अगोदर पासून भगवान शंकर आणि पार्वतीच्या अगोदर पासून गणेशांचं अस्तित्व सांगितलेलं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी प्रमाण देत असताना काय दिलंय, तुका म्हणे ऐसी आहे वेदवाणी, बघायचे प्रमाण पहावी पुराणी व्यासाची. या व्यासांचं पुराण काढून बघा श्रोते हो, व्यासांचं पुराण आपण जर काढून पाहिलं तर आपल्याला ह्या गोष्टीचा अंदाज येऊ शकतो. अशी ही गणेश देवता. आणि म्हणून आपण गज मस्तक त्याने धारण केलेलं आहे, बरं का. इंद्र गज अशी अनेक नाव आहेत भारतीय परंपरा ग्रंथामध्ये लिहिलेली, पंडित शंकर अभ्यंकरांनी वर्णन केलेली. तर ग ह्याचा अर्थ गज, गजमस्तक त्यानं धारण केले. ग ह्या शब्दात अक्षराचा अर्थ ओंकारच आहे श्रोते हो. आणि ज म्हणजे जन्म देणारा. कोणाला जन्म देणारा, तर त्याच्यापासून सृष्टी निर्मिती झाली. सृष्टी जो जन्माला घालतो श्रोते हो, ज्याच्या उदरामध्ये तो लंबोदर का, त्याचं पोट मोठं का. गमतीनं काही जण व्हॉट्सअप वरती, अजून कशावरती, सोशल मीडियावरती काही विनोद करतात. मोदक खाऊन, लाडू खाऊन त्याचं पोट मोठं. त्याच्यासाठी ते पोट मोठं नाहीये श्रोते हो.
मुळात एक दोन अर्थ आहेत त्यामधले. आपले अपराध पोटात घालण्याकरता त्याचं पोट मोठं आहे, हा केलेला अनेक ऋषीमुनींनी संतांनी केलेला अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ, ज्याच्या उदरामध्ये हे सगळं ब्रह्मांड आहे, म्हणजे आपण त्याच्याच पोटामध्ये आहोत बरं का, त्याच्याच पोटामध्ये आपण उदरातो. मग अशी आपण सांगितलं ब्रह्मांड किती, देश, जिल्हा, नगर, त्यातलं आपलं असणारं एक गाव, त्यातली असणारी आपली एक गल्ली, श्रोते हो, त्यातलं आपलं असणारं एक घर, असं त्याच्या आपण उदरामध्ये आपण आहोत. असा असणारा प्रथम आद्य घटक जो आहे मंगलमूर्ती, तो आद्य असल्यामुळे त्याचं पूजन हे प्रथम आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द प्रयोग करत असताना अतिशय सावधपणे केला की जो आहे ज्याचं नमन मी करतोय. समर्थांनी सुद्धा तेच वर्णन केलंय की मंगलाची प्राप्ती करण्याकरता श्रोते हो अमंगलदी जावं लागतं. समर्थ हे गणेशांचे भक्त, रामरायांची उपासना केली, पण जेव्हा मोरगावला आले श्रोते हो तेव्हा जी आरती लिहिली, म्हणून समर्थांवरती ज्यांचा राग आहे ना आजही आजच्या युगात, बाकी संतांवर तसा कोणाचा राग नाही, पण समर्थ रामदास स्वामी महाराजांवर जरा विशेष राग आहे. मध्यंतरी एक व्यक्ती भेटला होता बरं का, पत्रकार होता. त्याला म्हटलं तुमचा समर्थांवरती राग का? काही जण सुद्धा समर्थांचे राग करतात. ते म्हणले मध्यंतरी आम्ही दासबोध वाचला आणि दासबोधामध्ये मूर्खांची आणि पडत मूर्खांची लक्षणं समर्थांनी दिली आहेत. मग म्हटलं राग कशा करता? नाही म्हणाले ती आमची आहेत ना. म्हणाले जय जय रघुवीर समर्थ, ती आमची आहेत म्हणून आम्हाला राग आहे. म्हणजे सिद्ध झालं समर्थांनी लिहिलेलं. अशा समर्थांवर ज्यांचा राग, त्यांना माहिती नाही की आपण जी आरती म्हणतो ती ज्यांच्यावर आमचा राग आहे, ज्यांना आम्ही विरोध करतो त्यांनी लिहिलेली आहे. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची. ज्यांनी ह्या आरतीमध्ये हो घातलं ना त्यांना भेटलं पाहिजे, शोधलं पाहिजे. ती आपल्याकडे चाल आली बघा, सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची हो. हे हो कुणी घातलं श्रोते हो? मूळ आरतीमध्ये नाही. याचा अर्थ काय होतो माहितीये का? आपण अगदी प्रसन्न चित्ताने ती आरती म्हणतो, एखादा जण म्हणत असेल, पण त्यामध्ये हो हे अक्षर घातल्यामुळे अर्थ झाला सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची हो. बरं का? अर्थ सांगण्याची गरज नाही, सगळे सुशिक्षित सज्जन श्रोते. की विघ्न आमच्या पदरात येऊ दे बरं का, म्हणून नुरवी बरं का. आणि म्हणून जे प्रेम आम्हाला पूर्ण दे हे सांगण्याच्या ऐवजी विघ्न दे असं तो म्हणतो हो, आणि सारखं म्हणतो तो हो बरं का, असा अर्थ त्याचा होतो. म्हणून अशी असणारी गणेश देवता फक्त अमंगल सगळं निघून जातं. म्हणून बघा आपण कुठेही आपण जेव्हा घरातून बाहेर पडतो, आपल्याकडे प्रमाण दिलेली विद्यारंभी विवाहेचे प्रवेशेंद्रिये तथा संग्रामे संकटेचे व विघ्नस्तस्य न जायते. अगदी चतुर्थ आश्रमामध्ये प्रवेश करताना कोणतेही 4 आश्रम आपल्याकडे दिलेले आहेत. अगदी शेवटच्या आश्रमामध्ये आपलं जानवं काढून शववत जगायचंय बरं का. आज स्वतःचं पिंडदान करायला सांगितलंय. कुठल्याही मार्गाने जात असताना पहिलं स्मरण कोणाचं? तर श्री गणेशांचं, दुसरं कोणाचंही नाही. याचं कारण तो आद्य घटक आहे. म्हणून आपण लक्षात घ्या गोष्ट की अनेक जणांना माहिती नाही की गणेशांचं ज्ञान असं आहे, सृष्टीचा तो निर्माता असल्यामुळे ब्रह्मदेवाने नंतर सृष्टी निर्माण केली. धाता यथा पूर्वोपकल्प संध्येत आपण अनेक जण जे संध्या करत असतील त्यांना लक्षात येईल, पूर्वीची सृष्टी ब्रह्मदेवाने आठवली आणि तशीच्या तशी सृष्टी निर्माण केली. म्हणजे जशी आता 4 युग आहेत, कृतयुग, त्रेतायुग, द्वापार युग आणि असणार आता कलियुग, अशा अगोदर सुद्धा आधीच्या कल्पामध्ये ही 4 युग होती. तशीच्या तशी सृष्टी त्यानं ब्रह्मदेवाने निर्माण केली. त्याच्या अगोदर ज्याची निर्मिती झाली तो म्हणजे ओंकार, म्हणजे श्री गणेश मंगल मूर्ती. लक्षात घ्या. अनेकांना माहिती नाही की मंगल मूर्तींचं ज्ञान इतकं अगाध आहे की महाभारताचे लेखक श्री गणेश आहेत बरं का. गीता कोणी लिहिली? व्यासांनी लिहिली. पुत्रगुंजी घेतली ती व्यासांनी घेतली. भगवान अर्जुनाशी बोलत राहिले, जे अध्याय केले, आजच्या भाषेत म्हणायचं होतं ते पार्ट जे केले, भाग केले वेगवेगळे, ते आपल्याला कळण्याकरता. भगवान काय भागाप्रमाणे किंवा अध्यायाप्रमाणे बोललेले नाहीये. लक्षात घ्या. भगवान सरळ बोलले. त्याचे जे भाग केले ते कुणी केले? वेदव्यासांनी केले. का? आपल्याला कळण्याकरता. भगवान गोपालकृष्ण अर्जुनाला इतकं समजावताय, अरे अर्जुना तू लढ कौरवांशी, युद्ध कर,
अगदी पहिल्या दुसऱ्या अध्यायात भरपूर भगवंतांनी बोलले अर्जुनाला, अगदी आजच्या भाषेत भरपूर शिव्या घातल्या अर्जुनाला. अरे अर्जुना, तुला कसं कळत नाही? तू त्या कौरवांशी लढ. पण अर्जुनाला काही कळलं नाही दुसऱ्या अध्यायापर्यंत, बरं का. चैतन्य महाराज देगलूरकर म्हणतात की अर्जुनाला दुसऱ्या अध्यायापर्यंत युद्ध कर हे कळलं नाही. हे सगळं आपल्या भाग्याचं आहे, बरं का, आपल्या सगळ्यांच्या. का हो? जर दुसऱ्या अध्यायातच अर्जुनाला कळलं असतं तर पुढचे 16 अध्याय कशाला खर्च झाले असते मला सांगा. म्हणून आपल्या भाग्याचं, म्हणून अर्जुनाला कळलं नाही. अर्जुनाचं अज्ञान हे आपल्या भाग्याचं आहे, म्हणून भगवान पुढे 16 अध्याय बोलले. लक्षात मला आपल्याला सांगायचंय, जी वेदव्यासानी ही गीता लिहिली, महाभारत लिहायला जेव्हा वेदव्यासानी सुरुवात केली तेव्हा गणेशांना त्यांनी प्रार्थना केली की वेदव्यास म्हणाले, माझं ज्ञान हे आपल्यापेक्षा, आपण सृष्टीचे आद्य घटक आहात, तर माझी अशी इच्छा आहे की सरस्वती मातेची कृपा माझ्यावरती आहे, माझ्या पुत्रावरती म्हणजे शुकदेवांवरती पण आहे, पण माझी अशी इच्छा आहे की हे महाभारत तुमच्या हाताने लिहिलं गेलं पाहिजे. तुम्ही लेखक व्हाल काय महाभारताचे? मंगलमूर्ती म्हणाले होतो, गणेश म्हणाले होतो, पण माझी एक अट आहे. कोणती अट? तुम्ही जेव्हा मला सांगाल, सांगत असताना मध्ये थांबायचं नाही. थांबा, हा मी अजून एक वाक्य बघतो किंवा बघते असं म्हणायचं नाही. ते सरळ सरळ बोलत जायचं आणि मी लिहून घेणार. असे वेदव्यास, ज्यांनी ब्रह्मसूत्र रचले, वेदव्यास म्हणाले ठीक आहे, मी सरळ सरळ तुम्हाला सांगेन, कुठेही थांबणार नाही, मग लिहून घ्याल ना, घेतो. आता गणेशांचं ज्ञान किती कुठे सिद्ध झालं बघा. वेदव्यास म्हणाले तुमची अट मला मान्य आहे, पण आता मी एक अट तुम्हाला घालतो. ती कोणती अट? तर भगवंता अनेक जण लिहून घेतात शाळेमध्ये, कुठे वर्गामध्ये, पण ते अर्थासकट घेतात का माहिती नाही. नुसतं आपले शिक्षक सांगतात, प्रोफेसर सांगतात म्हणून लिहून घेतात. पण माझी अट आहे की मी थांबणार नाही कुठे, मी सरळ बोलत जाईल महाभारताचे सगळे श्लोक, निरूपण सगळं करीत जाईल, पण तुम्ही लिहत असताना त्याचा अर्थ समजून लिहायला पाहिजे, बरं का. त्याचा अर्थ तुम्ही समजून नाही लिहिलात तर मला चालणार नाही. भगवान म्हणाले ठीक आहे, मी लिहितो, अर्थ समजून लिहितो. असं लिहिल्यासारखं पोपटपंची पाट्या टाकणार नाही. आणि म्हणून किती श्लोक हो, किती कूट प्रश्न वेदव्यासांनी लिहिले, याचा अर्थ त्यांनी मंगलमूर्तींची परीक्षा नाही घेतलेली. वेदव्यास म्हणाले माझे असणारं ज्ञान हे मंगलमूर्तींच्या लेखनामुळे सिद्ध झालं, लक्षात घ्या. आणि म्हणून किती कूट प्रश्न घातले मंगलमूर्तींना महाभारतामध्ये. किती प्रश्न आहेत, किती श्लोक संख्या? 8800 श्लोके. श्रोते 8800, 9000ला 200 कमी, इतके मंगलमूर्तींनी लिहून घेतले. मंगलमूर्ती हा नाही केला आणि चू नाही केलं, लिहून घेतले. त्याचं ज्ञान हे भगवंताला आहे, परमात्म्याला आहे का, तो सृष्टीचा आद्य घटक आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून त्याचं वाहन सुद्धा सांगितलेलं आहे की जिथे अमंगल असतं तिथे मंगलाची प्राप्ती तो करतो. हे सिद्धाचं वाक्य लक्षातच ठेवा आपण. त्याचं वाहन आपल्याला माहित असणार काय आहे? मूषक, उंदीर. पण वेगवेगळ्या युगामध्ये वेगवेगळी वाहनं मंगलमूर्तींची सांगितलेली आहे. कृतयुगामध्ये सिंह वाहन सांगितलेलं आहे, त्रेतायुगामध्ये मोर म्हणून मयुरेश्वर हे नाव आहे. तसं ह्या कलियुगामध्ये मूषक हे वाहन सांगितलंय मंगलमूर्तींचं, उंदीर सांगितलंय. त्या मूषकाचा अर्थ काय आहे हो? तो वासना रूपी, आणि दुसरा अर्थ आहे चोरी करणारा, बरं का. वासना रूपी आणि चोरी करणारा. मग असा वासना रूपी आणि चोरी करणारा ते वाहन बनवलं मंगलमूर्तींनी असं आपल्याला वाटेल. लक्षात घ्या, जिथे अमंगल असतं तिथे मंगल प्राप्त करून देणं हे गणेशांचं काम आहे. म्हणून त्याचं प्रथम पूजन का करायचं, त्याचं स्मरण का करायचं श्रोते हो? की आपल्या ठिकाणी जर काही अमंगल असेल तर ते निघून जातं. म्हणून घरातून बाहेर पडताना सुद्धा मगाशी सांगितल्याप्रमाणे गणेशांबद्दलचा आपल्याला येणारा कुठलाही श्लोक, तो श्लोक 11 वेळा म्हणायचा. मग काही विघ्न येणार नाहीत का? प्रारब्धाप्रमाणे लिहिलेलं आहे ते होणारच आहे. पण जर विघ्न आलं श्रोते हो तर त्या विघ्नातून आपण बाहेर पडतो, लक्षात घ्या. एक दार जेव्हा भगवंत परमात्मा आपल्याकरता बंद करतो तेव्हा आपल्याला आपल्या समोर एक दार दुसऱ्या मार्गानं उघडलेलं असतं, श्रोते हो, हे लक्षात ठेवा. कारण गीतेत म्हणाले भगवानच गोपालकृष्ण अर्जुनाला, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. तुम्ही जशी माझी पूजा करता तशी मी तुमची पूजा करेन, असं भगवान म्हणतात. म्हणून अशा वासनारूपी मूषकावरती भगवान बसले. लक्षात ठेवा वाक्य.
अशा वासनारूपी चोरी करणाऱ्या उंदरावरती मूषकावरती कोण बसले? भगवान बसले. त्याचा अर्थ काय हो? त्याची वासना गळून गेली. जी काही चोरी करण्याची त्याची प्रवृत्ती होती ती निघून गेली. हा असणारा एक मूषकाचा अर्थ. आणि मूषकाचा असणारा दुसरा अर्थ असा सांगितलेला आहे वेदव्यासानी, की तीक्ष्ण बुद्धिमत्ता आहे उंदराची. तीक्ष्ण बुद्धिमत्ता, तीक्ष्ण नेत्र, बारीक लुकलुकू करणारे त्याचे डोळे आहेत, नेत्र आहेत. फार लांबचं काळोखात सुद्धा त्याला दिसतो. प्रचंड बुद्धिमत्ता आहे त्याच्याकडे. भगवंत कोणालाही आपल्या जवळ जेव्हा घेतो तेव्हा त्याचे फक्त दुर्गुण पाहत नाही, बरं का. म्हणून दया करण्याचे पुत्रासी तुकारामांनी म्हटलंय. एकनाथ महाराजांची जी दया करण्याची पद्धत आहे ती माझ्या हरिपंडितावरती सुद्धा सारखी, आणि गाढवाच्या मुखात सुद्धा मी गंगाजल घालणार. लक्षात घ्या. कारण सगळ्यांमध्ये तेच तत्व आहे. तत् ब्रह्म निष्कलम अहम नच भूत संगहा. शंकराचार्य म्हणाले ते ब्रह्मतत्व सर्वत्र, सगळीकडे, सगळ्यांमध्ये म्हणजे या लाकडात आहे का? हो, लाकडात आहे. प्रल्हाद आला आणि प्रल्हादाला जर आपण विचारलं, ध्रुव किंवा प्रल्हादा या चौरंगामधून भगवंताला प्रगट करू शकतोस? प्रल्हाद म्हणाले हो. खांबातून झाले, इथून का नाही होणार? जड तत्वामधून आणि चेतन तत्वामधून दोघांमधून सुद्धा भगवान प्रगट होतो का? भगवंत सर्वत्र आहे, दशांमुळे तो उरलेला आहे. मग तुम्ही म्हणाल मग आत्ता कीर्तन जर सुरू आहे तर मग आपलं प्रवचन सुरू आहे, मग ह्या प्रवचनामध्ये तो आत्ता कुठे आहे? बरं का, तो आत्ता कुठे आहे? कारण जर श्रोत्याला आपण म्हटलं की इथे जरा जागा दिसते, थोडं पुढे सरकून घ्या, सरकू नका, पुढे सरकून घ्या, तर आपण सरकू शकतो का? आपल्याला मोकळी जागा दिसतीये. भगवंताला जर म्हटलं जरा सरक रे, तर भगवंत म्हणेल मी सरकू कुठे? रिता ठावया राघवे विण नाही. अशी एकही जागा नाही की जिथे माझं अस्तित्व नाही. मग आत्ताच प्रवचन सुरू आहे, अध्यात्म श्रवण सुरू आहे, तर मग आत्ता भगवान कुठे आहे? श्रोत्यांमध्ये बसलेत का वक्त्यामध्ये बसलाय भगवान? श्रोत्यात जर बसला तर वक्त्याला राग येईल, आमच्यावर प्रेम नाही होय, आमच्यावर दया नाही होय तुझी. आणि जर वक्त्यामध्ये फक्त बसला तर श्रोत्याला राग येईल, आम्ही श्रोते तुला आवडत नाही का? म्हणून तो दोघांमध्येही बसला. म्हणून श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. मी सुद्धा तुम्हाला भगवान समजणार आणि आहातच, आणि तुम्ही सुद्धा भगवानच समजायचं. म्हणून एकदा का सगळेच ब्रह्म आहेत, सगळ्यांमध्ये राम आत्मतत्व आहे, हे एकदा आपल्याला कळलं श्रोते हो, की राग लोभ रुसवा फुगवा आपण करणार का? का सगळेच ब्रह्म आहेत. तद्ब्रह्म आचार्य म्हणाले निष्कलम अहम नच भूत संगहा. मला आपल्याला सांगायचंय की अशा मूषकाच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेवरती अजून त्याचा गुण सांगितलेला आहे भारतीय परंपरा या ग्रंथामध्ये, की तो कोणतेही बंधन तोडून पलीकडे जाऊ शकतो. बरं का, कोणतंही जाळ, हे काही गवताचं सुंभाचं असं नाही. सत्व रज तम या कोणत्याही प्रकारचं जाळ तोडून तो पलीकडे जाऊ शकतो. ही जी ताकद ज्याची ते म्हणजे उंदीर. अशा उंदरावरती आपण बसावं आणि ते आपलं वाहन व्हावं असं गणेशाला वाटलं, आणि म्हणून त्याची वासना ही निघून गेली श्रोते हो. आणि त्याचं असणार उत्तम गुण दर्शन हे सकल श्रोत्यांना, पुढच्या सर्व पृथ्वी तलावरती जन्माला आलेल्या प्रत्येक भक्ताला समजलं. आणि म्हणून श्रोते हो, अशा अमंगलाची प्राप्ती जिथे होते तिथे तिथे मंगलाची प्राप्ती कृपा करण्याकरता भगवान तिथे जातो. जी कथा मी आपल्याला सांगणार आहे त्याच्या पाठची पार्श्वभूमी आतापर्यंत मी आपल्याला सांगितली गेले, अर्धा पाऊण तास जो काही झाला असेल. आता आपल्याला अमंगल गोष्ट असते तिथे मंगल भगवान येऊन कशी प्राप्त करतात हे आपल्याला आता ऐकायचं आहे. कथा ऐकायची आहे. त्या अगोदर थोडा जो काही थकवा आलेला असेल ऐकलेल्याचा तो झटकण्याकरता सगळ्यांनी थोडं ताठ बसायचं जमेल त्या पद्धतीनं, आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे नमस्काराच्या पद्धतीमध्ये भगवंताचं नाम घ्यायचं. मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा म्हणा. मोठ्याने म्हणा सगळं.
मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मोठ्याने बोला मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा 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 राजाधिराज श्री प्रभु रामचंद्र भगवान की जय पुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री मंगलमूर्ती गणपती बाप्पा मोरया। कीर्तनाच्या पद्धतीमध्ये जसं दोन भाग असतात आपल्याला माहिती आहे, पूर्वरंग एक उत्तररंग। या पद्धतीनं खरं तर पूर्वरंग नाव हे अलीकडे पुढे आलेलं नाव आहे। मूळ जे नाव तारकाश्रम स्वामींनी दिलेलं आहे त्याचं नाव आहे ब्रह्मनिरूपण। लक्षात घ्या, ज्याला आपण पूर्वरंग म्हणतो त्याचं मूळ नाव आहे ब्रह्मनिरूपण। म्हणजे आपण एखादा आख्यानामध्ये जो विषय स्पष्ट करायचा असेल, एखादा विशेष असेल तर त्याचं निरूपण आपण पूर्वरंगामध्ये करावं, म्हणजे ब्रह्मनिरूपण करावं। आणि जे ब्रह्मनिरूपण केलं ते सिद्ध आख्यानानं म्हणजे दृष्टांतानं करावं। मग अशी पद्धत एक प्रवचनाची सुद्धा आहे। काय प्रवचनामध्ये दोन भाग नसतात, पण वक्त्याने ते दोन भाग करायचे असतात का श्रोत्यांपर्यंत कथा दृष्टांत उत्तम तऱ्हेनं जावा याकरता त्याच्या पाठची पार्श्वभूमी म्हणजे निरूपण, ब्रह्मनिरूपण करावं। ते आतापर्यंत आपण ऐकलं ते ब्रह्मनिरूपण, बरं का, लहान मुलांना थोडा कंटाळा येण्यासारखं। पण आता जे आहे, जे आपण निरूपण ऐकलं, बरं का, ते सिद्ध कुठे झालं, बरं का, ते म्हणजे आताची कथा। म्हणून निवडत असताना कुठलाही विषय आमच्या गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे पहिला जो विषय ठरवायचा असतो तो निरूपणाचा विषय ठरवायचा असतो, त्याला जोडून ही कथा असते। कथा ही मुख्य नसते, कथा ही दृष्टांत असते, बरं का। म्हणून ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा ज्ञानेश्वर महाराजांनी ओवीबद्ध सगळ्या करत असताना पहिला सिद्धांत दिला, तत्वज्ञान दिलं आणि पुढच्या खंडामध्ये दृष्टांत दिला म्हणजे कथा दिली। या पद्धतीनं ही जी कथा आपल्याला बघायची आहे, वर्णन केलंय की जो मिथिला नगरीचा राजा जनक, आपल्याला मिथिला नगरीचा राजा जनक हा एकच माहिती आहे, कोण, जानकीचा पिता, सीतेचे वडील। पण श्रीमद भागवत ग्रंथामध्ये 57 जनकांची यादी दिलेली आहे। हे जनक काय आहे प्रकरण? जनक ही पदवी आहे, उपाधी आहे, त्यांची राजांची असणारी मूळ नावं ही दिलेली आहेत। पहिला जनक त्याचं नाव, दुसरा जनक त्याचं नाव, तिसरा जनक त्याचं नाव, असे किती जनक? 57 जनक। मग तुम्ही म्हणाल सीतेचे वडील जे जनक आहेत ते कितव्या क्रमांकाचे या 57 मध्ये? तर त्यांचा क्रमांक आहे 27व्या क्रमांकाचा। सीतेचे जे जनक आहेत ते 27व्या क्रमांकाचे। कारण होतं कसं, गंमत होते कशी की कृतयुगात सुद्धा राजा जनक आहे, त्रेतायुगात सुद्धा राजा जनक आहे, द्वापार युगात सुद्धा आहे, जानकीचे पती हे जनक आपल्याला माहितीच आहे, आणि कलियुगाच्या सुरुवातीला सुद्धा आहे। लक्षात घ्या, मग तो एकच जनक इतके वर्ष जगला का? तर याचं उत्तर नाही, बरं का। असे 57 जनक होऊन गेले। जनक ही पदवी कशी वापरात येते बघा, आपल्याकडे सुद्धा व्यवहारामध्ये कोणी मुख्यमंत्री आले तर त्या ज्या राज्याचे मुख्यमंत्री असतील त्या राज्याच्या मुख्यमंत्र्याचं ती उपाधी म्हटली जाते किंवा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, बरं का। प्रत्येक वेळेला नाव हे दिलं जात नाही। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे कोणी आहेत, बरं का, त्या 5 वर्षामध्ये भारत देशाचे पंतप्रधान अमेरिकेच्या पंतप्रधानांना असं असं म्हणाले, बरं का, विषय चाललाय, जय जय रघुवीर समर्थ। या पद्धतीनं ते नाव आपण घेतलं, ती उपाधी घेतली की पुढचा असणारा परिणाम आपल्याला दिसतो। या पद्धतीनं असा असणारा राजा जनक मिथिला नगरीचा तो कसा होता त्याचं वर्णन केलंय।
काय वर्णन केलंय? विदेह देसका, विदेह देसका जनक भूपजो, ज्ञानी दानी त्यागी, यज्ञ याग व्रत सदा करत है, विप्रों का अनुरागी. काय वर्णन केले बघा. विदेह देसका म्हणजे मिथिला नगरीचा असणारा हा राजा जनक भूपजो. जनक भूपजो हा राजा कसा होता? तर ज्ञानी, ज्ञान संपन्न होतं. ज्ञानी ज्याला आपण म्हणतो, हिंदी भाषेमध्ये ही साकी आहे श्रोते हो, त्यामुळे ज्ञानी म्हणजे ज्ञानी. पुढे म्हटलंय दानी, दान धर्म करणारा होता. किती पुढच्या कथेमध्ये येणारच आहे. दान धर्म करणारा होता. आणि तिसरं त्यागी, त्यागी म्हणजे विरक्त होता. किती विरक्त होता श्रोते हो? तर जुने कीर्तनकार मंडळी सांगायचे की दासी तेलानं मॉलिश करतायत, पाय चेपतायत त्या जनकाचे. एक पाय त्या दासींच्या ताब्यामध्ये आहे आणि दुसरा पाय बरं का हा मोकळा सोडलेला आहे. आणि थंडीचे दिवस आहेत बरं का. त्याचं विरक्तपणा, विरक्ती, त्याग वृत्ती कशी आहे राजा जनकाची? एक पाय मॉलिश करण्याकरता, पाय चेपून देण्याकरता, दाबून देण्याकरता दासींच्या हातामध्ये आहे. दुसरा पाय मोकळा सोडलेला आहे. थंडीचे दिवस आहेत श्रोते हो. आणि त्या थंडीच्या दिवसामध्ये फुललेले निखारे बरं का हे काढून ठेवलेले आहेत एका घमल्यामध्ये. त्या राजा जनकाचा दुसरा पाय जो त्या पलंगावरून घसरला तो त्या निखाऱ्यांवरती पडला बरं का. दोन पायांचं गणित राजा जनकाचं काय सांगितलंय? विरक्ती, विरक्ती कशी होती, नांदत होती. अहो विकाराचा तरंगही उमटत नव्हता चित्तामध्ये, इतका राजा जनक त्यागी होता, विरक्त होता. म्हणजे तरुणींच्या, दासींच्या हातामध्ये असणारा एक पाय त्याचं सौख्य नाही बरं का. म्हणजे मी देह आहे ही भावना संपलेली. तत् ब्रह्म निष्कलम अहं न च भूत संघः. आणि दुसरा पाय हा निखाऱ्यावरती पडला बरं का. त्याचं हा केलं नाही, चूक केलं नाही, काही त्याला वाटलं नाही. असा म्हणजे विकाराचा तरंगही उमटू न देणं, त्याला लक्ष्मण शास्त्र्यांनी, काही जणांचं वामन पंडित असंही म्हणणंय, जो समर्थांबद्दलचा श्लोक लिहिला, शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्यांचे बरं का. वैराग्य म्हणजे विरक्ती, पण समर्थांचं, शुकांचं, या सगळ्या बाकी ऋषी मुनींचं वैराग्य कसं होतं? पूर्ण वैराग्य होतं बरं का. जो विरक्त असतं ना, वैराग्य ही जी अवस्था असते ना मनामधली, ती चांगलीच, ती काही वाईट नाही. पण पूर्ण वैराग्य म्हणजे विकाराचा तरंगही उमटू न देणं बरं का. विश्वामित्रांच्या बाबतीमध्ये असं अनेक वेळेला झालेलं. एक दोन वेळेला आली ती अप्सरा मेनका आली, पुढे जे व्हायचं ते घडलं. समर्थांचा मनाचा एक श्लोक आहे, मना वासना वासुदेवी वसुदे. मनात काय वासना येईल सांगता येत नाही, काय मनात येईल सांगता येत नाही. समर्थ म्हणाले जे काही मनात येईल बरं का, जे काही तुम्हाला वाटेल तिथे काय करा, तिथे भगवंताला नेऊन ठेवा. म्हणजे वाईट असली वासना तरी चांगली करण्याची जबाबदारी त्याची राहते, चांगली असेल ती पूर्ण करण्याची जबाबदारी परमात्म्याची राहते, लक्षात घ्या. म्हणून पाणी असतं एका डबक्यामध्ये, आपण वरून दगड टाकतो बघा. विरक्त कसं असतं, वासना कशी असते. आपण दगड टाकतो, माती वर येते. आपण काय म्हणतो? दगड टाकला त्यामुळे माती आली. दगडाची माती, दगडाची माती नाही येते श्रोते हो. माती तळाशी आहेच, दगड हे निमित्त आहे बरं का. त्या पद्धतीनं पूर्ण वैराग्य ज्यांचं, असं वैराग्य ज्यांचं, असं विरक्तता अवस्था आतली त्यागी वृत्ती ज्यांची, असा कोण? मिथिला नगरीचा राजा जनक. म्हणून विदेह देसका जनक भूपजो, ज्ञानी दानी त्यागी. आणि पुढे वर्णन केलंय, यज्ञ याग व्रत सदा करत है, विप्रों का अनुरागी. सतत यज्ञ याग करायचा जनक राजा. यज्ञशाळा वेगळी होती, दरबार वेगळा, शयन कक्ष वेगळा, भोजन कक्ष वेगळा, यज्ञ याग वेगळा, यज्ञशाळा वेगळी आणि तिथे होणारे यज्ञ वेगळे. यज्ञ याग सदा करत है, विप्रों का अनुरागी. त्याच्या यज्ञाचं वैशिष्ट्य मी आपल्याला सांगतो. राजा जनकाच्या यज्ञशाळेमधल्या
यज्ञाचं वैशिष्ट्य आम्ही आपल्याला सांगतो. आपल्याही घरामध्ये शांत होते, उदक शांत होते, वास्तू शांत होते, घरामध्ये याग होतात, दत्त याग होतात, गणेश याग होतात. गुरुजी मंडळी आल्यावरती श्रोते काय करतात बघा, आपण पुण्यवाचन झालं की समोर असणाऱ्या देवतांची स्थापना करतात. सुपाऱ्यांच्या रूपानं देवता आपण स्थापन करतो आणि प्रत्येकाचं आवाहन गुरुजी मंडळी करतात. अक्षता त्या सुपारीवरती वाहायच्या आणि बाबा इंद्राय नमः इंद्रम आवाहयामि, सूर्याय नमः सूर्यम आवाहयामि, वरुणाय नमः वरुणम आवाहयामि. म्हणजे काय होतं, ती देवता त्या सुपारीमध्ये येते. किती, काही ठिकाणी 45 आहेत, काही ठिकाणी नवग्रह आहेत त्या पद्धतीने, काही ठिकाणी 60 देवता वेगवेगळ्या पद्धतीची शांत असेल त्याप्रमाणे असतात. तर राजा जनकाच्या दरबारातलं यज्ञाचं वैशिष्ट्य काय श्रोते हो, तर तिथे येणारे जे गुरुजी वेदशास्त्र संपन्न ते काय करायचे, एक चौरंग एक सुपारी असे जेवढ्या देवता तेवढे चौरंग, आणि प्रत्येक चौरंगाच्या समोर म्हणजे ज्या पाटावर ज्या चौरंगावर जी सुपारी मांडलेली आहे जी देवता म्हणून, त्याच्याच समोर एक सिंहासन. कशा करता, आपण जेव्हा आवाहन करतो सुपारीवरती आणि त्या सुपारीमध्ये देव आला म्हणजे इंद्राय नमः इंद्रम आवाहयामि म्हटल्यावर इंद्र तिथे आला अशी श्रद्धा ठेवतो, आला असं समजतो. तर राजा जनकाच्या दरबारामधलं यज्ञशाळेमधलं वैशिष्ट्य, गुरुजींनी इंद्राय नमः इंद्रम आवाहयामि असं सुपारीवर ती अक्षता घातल्यावरती सोडल्यावरती जे सिंहासन इंद्राकरता ठेवलेलं आहे, स्वर्गातला इंद्र येऊन तिथे बसत असेल. अशा ज्या देवता, वरुण असेल वरुण येऊन बसत असेल. जेवढ्या देवता तेवढी, आणि गुरुजींनी मांडलेल्या सुपारीप्रमाणे, गुरुजींनी मांडलेल्या त्या सिंहासनाप्रमाणे त्या आसनावरती भगवान येऊन बसत असतात. बरं का, असा अधिकार कोणाचा, राजा जनकाचा. गुरुजींचाच तेवढा अधिकार आहे. पण कसं असतं, काही वेळेला यजमानाची सुद्धा श्रद्धा जर तेवढी असेल तर श्रोते हो फलप्राप्ती पटकन होते. पण जर ती श्रद्धा तशी यजमानाची नसेल तर फलप्राप्ती होत नाही महाराज. म्हणून मला आपल्याला सांगायचंय की असा अधिकार ज्या राजा जनकाचा, यज्ञ करतोय, अन्नदान करतोय, अनेक मिथिला नगरी मधले लाखो माणसं, हजारो लाखो माणसं जेवून जात आहेत. सगळ्यात अन्नदान श्रेष्ठ बरं का. सगळ्या दानामध्ये तुम्ही एखाद्याला कापड द्या, एखादी स्त्री म्हणेल छोटासाच ब्लाऊज पीस आहे माझ्या रंगाचा आणि अजून जरा द्यायचा दुसरा. एखाद्याला आपण सोनं दान केलं तर एखादा जण म्हणेल बाबा 1 तोळ्याच काय दिलं, 1 तोळ्याचं ज्यावरती देऊ शकता त्यावरती 2 तोळ्याचं काय तुम्हाला कठीण, काय कमी. तुम्ही कोणतंही बाकी दान द्या बरं का, त्याला नाही असं समोरच्याकडून येत नाही बरं का. तुम्ही मला कितीही द्या हो, पण मी कितीही घेऊ शकतो, त्याला नकार येत नाही. पण अन्नदानाला नकार येतो. समोरच्याचं पोट भरलं, मगाशी काका सांगत होते व घ्या अजून जेवा अजून जेवा, पण नाही, एकदा का समोरच्या व्यक्तीचं पोट भरलं की तो लोळायला लागतो, नको म्हणतो. याचा अर्थ इथे तृप्तता आहे, लक्षात घ्या. म्हणून आपल्याकडची जी असणारी महासंस्थानं सगळी गोंदवले असेल, शेगाव असेल, अक्कलकोट असेल, सज्जनगड असेल, श्री क्षेत्र, तिथे अन्नदान आहे बरं का. पण आपण श्रोते प्रसाद जो घ्यायचा तो प्रसाद म्हणूनच घ्यायचा असतो. आपण ते जेवल्यासारखं जेवायचं नसतं. याचं कारण मी आपल्याला सांगतो. म्हणून तीर्थप्रसादाला पळी का हो, हा, त्याला डाव का नाही, किंवा आमटीतली पळी का नाही, संध्येची पळी का. तर वर्णन असं आहे शास्त्रामध्ये की तीर्थप्रसाद, ती पळी तीर्थ एवढंच का घ्यायचं पळीभर, आणि प्रसाद एवढाच का असतो, प्रसादच असतो तो का. तर तीर्थप्रसाद तो असतो, त्याला तीर्थप्रसाद म्हणतात की तो तीर्थप्रसाद तुम्ही सेवन केल्यावरती त्याचं मलमूत्रात रूपांतर होऊन चालत नाही, लक्षात घ्या. म्हणून तीर्थ म्हणजे हे पळीभर असतं बरं का. तांब्या तांब्या तीर्थ पितोय असं होत नाही, आणि ते जर होत असेल तर ते तीर्थ नक्की नाही. जय जय रघुवीर समर्थ. प्रसाद सुद्धा थोडा असतो म्हणून प्रसाद बुद्धी धारण करायची. काही जणांची गंमत असते बघायला मिळते मंदिरामध्ये, प्रसाद बुद्धी धारण करत नाहीत, प्रसादाचा पदार्थ बघून ठरवतात प्रसाद घ्यायचा की नाही. फुटाणे असेल तर एकच द्या, पण पेढा असेल तर 4-4 द्या, असं चालत नाही. प्रसाद बुद्धी धारण करावी लागते. म्हणून मला आपल्याला सांगायचं विषयांतर होईल, अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान. हजारो लाखो माणसं
राजा जनकाच्या दरबारातून जेवून जात आहे आणि त्यातले असणारे महत्वाचे दोन ब्राह्मण वर्णन आहे पुराणामध्ये, तात्या शास्त्री आणि नाना शास्त्री. रस्त्यानं चाललेत, यज्ञ झाला, नैवेद्य झाला, महानैवेद्य झाला, भोजन झालं सगळ्या ब्राह्मणांचं आणि सगळे ब्राह्मण जे मिथिला नगरीवरून काही परगावावरून राज्यातून आलेत ते चालत चालत निघाले. तर तात्या शास्त्री आणि नाना शास्त्री असणारे हे दोन ब्राह्मण त्यामुळे पूर्वीच्या काळाला परिस्थिती तशी होती, काळही तसा होता श्रोते हो. झब्बा घालून जाणं एखाद्याच्या यजमानाच्या घरी ही पूर्वी पद्धत नव्हती. घर जवळ असायची, तेवढं चालायचं. पूर्वीचा काळ फक्त उपकरण घ्यायचं बरं का. त्यामुळे घरी जात असताना पोट श्रोते हो उघडं होतं. तात्या शास्त्री नाना शास्त्री उपकरण फक्त होतं आणि उघड्या पोटावरून उलट्या घड्याळाच्या दिशेनं हे दोन्ही ब्राह्मण हात फिरवत वृकोदराय नमः वृकोदराय नमः वृकोदराय नमः असा मंत्र म्हणत चालले. याचा काय हो अर्थ? हा श्लोक असा मंत्र का म्हणायचा? श्रोते उलट्या घड्याळाच्या दिशेनं बरं का. 3 वेळेला फिरवायचा हात पोटावरून. म्हणजे काय होतं? खाल्लेलं असतं त्याची चरबी होत नाही, पचत बरं का. हा त्या मागचा हेतू. म्हणून हा मंत्र आणि हात फिरवण्याचं तंत्र या दोन्ही गोष्टी एकत्र करायच्या उलट्या घड्याळाच्या दिशेने बरं. ज्यांचं असेल त्यांनी करून बघा. जय जय रघुवीर समर्थ. थोडा विनोद म्हणजे कंटाळा येऊ नये. असे चाललेत आणि बोलतायत काय एकमेकांशी हे तात्या शास्त्री नाना शास्त्री. तात्या शास्त्री नाना शास्त्रीला म्हणतायत, असा राजा जनक आपल्या वाड वडिलांनी पूर्वजांनी पाहिलाय का? असा राजा जनक, इतकी त्याची कीर्ती अन्नदानाची, इतका ज्याचा अधिकार, ज्ञानी दानी आणि त्यागी ही 3 विशेषणं ज्या राजा जनकाला साखीमध्ये लावलेली आहेत, असा हा आपला वाड वडिलांनी पूर्वजांनी पाहिला नाही आणि पुढेही 10,000 वर्ष तरी असा राजा होणे नाही. आपण भाग्यवान म्हणून असा राजा पाहिला. काय त्याचं अन्नदान, काय त्याचं अन्नदान. असं हे दोन ब्राह्मण तात्या शास्त्री नाना शास्त्री बोलत चाललेत एकमेकांमध्ये. आणि म्हणून काही पाहणी करण्याकरता म्हणून नेमका राजा जनक हा आपल्या दरबाराच्या सज्जामध्ये आला बरं का. आजच्या भाषेत गॅलरी सज्जामध्ये आला बघण्याकरता. आणि तात्या शास्त्री आणि नाना शास्त्रींचं असणारं हे बोलणं राजा जनकानं ऐकलं. तो किती विरक्त होता हे आपल्याला मी मगाशी दृष्टांतानं सांगितलं. एक पाय श्रोते हो दासींच्या ताब्यात तेल लावण्याकरता आणि दुसरा पाय निखाऱ्यांवरती पडला, पण त्यातला आतलं अंतःकरण कधी हललं नाही, विकार उमटू दिला नाही. असा जो जनक, माशीच्या पाया एवढा अहंकार श्रोते हो. माशी केवढी, तिचं डोकं केवढं, तिचे डोळे केवढे, तिचं नाक केवढं, तिचं तोंड केवढं आणि तिचे पाय केवढे. माशीच्या पाया एवढा अहंकार या राजा जनकाच्या अंतःकरणाला चिकटला. माझ्या अन्नदानाने ब्राह्मण तृप्त झाले, माझ्या अन्नदानाने मिथिला नगरी तृप्त होतीये, असा राजा होणे नाही असं म्हणतायत बरं का. म्हणून नामदेव म्हणतात, अहंकाराचा वारा न लागो राजसा, माझी या विष्णुदासा भाविकासी, नामा म्हणे तया असावे कल्याण बरं का. नामदेव महाराज म्हणतात. म्हणून अहो एवढासा अहंकार पुरतो का हो वाटोळ होण्याकरता? पुरतो. किंचित राहिली फुणफुण शांत केली जनार्दनी. किंचित थोडा अहंकार पुरतो. म्हणून असं म्हणू नका की आमच्यात नाही हो, थोडा तरी असतोच. किंचित दर्प ज्याला म्हणतो आपण, दर्प. किती दर्प असतो माहितीये का? किंचित म्हणजे अगदी आजच्या व्यवहारातल्या आपल्याला विनोद म्हणून सांगतो, किती किंचित दर्प असतो, अहंकार असतो. आपण बाहेर फिरत असतो बाजारपेठांमधून, मार्केटमधून, बोर्ड लावलेले असतात. डोंबिवलीमध्ये बाबा फिरलात 1 BHK, गिरगावचं काय मी बोलत नाही, 1 BHK बाबा 70 पॉइंट, पुढे 40 L लाख आणि पुढे स्टार असतो बघा, वरती बारीक स्टार असतो. त्या स्टार मध्ये 5-10 लाख अजून दडलेले असतात. तो स्टार केवढा आहे, ती चांदणी केवढाच स्टार आहे, तो तेवढा अहंकार पुरतो वाटोळ होण्याकरता. म्हणून किंचित बरं का असं शब्दप्रयोग केलेला आहे वचनामध्ये. तेवढा पुरतो. ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी उत्तम उदाहरण दिलंय की अहंकार प्रत्येकाला कसा,
तर ह्या देहाचं आणि अहंकाराचं लग्न झालं. ज्ञानेश्वर महाराज उदाहरण देतात. हा देह, हे शरीर आणि अहंकार यांचं लग्न झालं. दोन शब्द बघा हा, तो अहंकार, तो देह. कसे पुल्लिंगी शब्द आहे. काय बघा, संतांना दूरदृष्टी कशी असते, संतांना सगळं समोर पुढचं दिसत असतं. 750 वर्ष होऊन गेली. परवा आपण साजरी केली 750वी त्यांची. काय दूरदृष्टी असते बघा. 750 वर्ष अजून जेवढं हे सूर्यचंद्र जोपर्यंत आहेत तोपर्यंत हे असंच असणार आहे. दोन पुल्लिंगी आहेत शब्द, दोघांचं लग्न झालं असं म्हणतात ज्ञानेश्वर महाराज. ज्ञानेश्वरांच्या काळात दोन पुल्लिंगांचं लग्न होत नव्हतं, असा कायदा नव्हता. ज्ञानेश्वर महाराज ज्ञानी किती, विवेकी किती. बघा आपण ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द प्रयोग करत असताना असा केलाय, तनू. बरं का, देहाच्या बदल्यामध्ये काय शब्द वापरला, तनू. तनू हा शब्द स्त्रीलिंगी आहे. बरं का, अर्थ देहच, पण शब्द तनू वापरल्यामुळे तनू हा स्त्रीलिंगी शब्द आहे. आता बरोबर होईल समीकरण. अहंकार आणि तनू म्हणजे देह, या दोघांचा विवाह झाला. बरं का, लग्न झालं. बघा, आणि पहिलं अपत्य कोण, इच्छा. त्यांच्या पोटी जन्माला आली. लोभ प्रत्येकाच्या पोटी जन्माला आला, या दोघांच्या पोटी. असा अहंकार प्रत्येकाच्या ठिकाणी आहे. तो राजा जनकाच्या ठिकाणी चिकटला. आणि दुसऱ्या दिवशी यज्ञशाळेमध्ये प्रवेश करत असताना सगळे ऋषीमुनी बसलेत, प्रकांड पंडित, विद्वत्ता, प्रचुर ब्राह्मण सगळे बसलेत. आणि त्यांनी ह्या राजा जनकाचं मुखमंडल पाहिलं, चेहरा पाहिला. आणि सगळे ब्राह्मण एक आपापसात बोलतायत, सगळे ऋषीमुनी आपापसात बोलतायत की हा कालचा जनक नाही, हा कालचा जनक नाही. कालपर्यंत जो जनक आपल्या दरबारात येत होता तो हा आज नाही, आज काहीतरी बदललाय. अहंकार थोडासा, आणि तो दिसतो चेहऱ्यावरती. हो, तो माज, तो अहंकार चेहऱ्यावरती दिसतो. म्हणून कुठल्याही गोष्टीचा देव देतो तर छप्पर फाड फाड के देतो, पण कधी देतो तेही कळत नाही. माणसाचं कसं असतं माहितीये का, आपल्याला कळेल की झाडाला फळ आलं की झाड वाकतं, आणि माणसाला काही मिळालं की तो ताट होतो. तो ताट, ते गणित आहे. मग तुम्ही म्हणाल श्रोते हो की कुणीतरी दरबारातल्या माणसानं त्या राजा जनकाला म्हणायचं की राजा जनका, तुला जर दरबारात यज्ञशाळेत यावं लागत असेल, यावं वाटत असेल, तर तुझा असणारा अहंकार काढून टाक आणि मग ये, असं राजा जनकाला म्हणायचं. पण कोणाची हिंमत असणार का हिंमत होणार नाही. अहो, या राजा जनकाच्या यज्ञशाळेमध्ये सुपारीवरती आवाहन केल्यावरती ज्या देवतेचं आवाहन केलंय ती देवता जर सगुण रूपाने प्रगट होत असेल तर त्या राजाचा अधिकार कसा, त्या राजाला कुठल्या तोंडानं बोलणार श्रोते हो. आणि म्हणून नाही बोलता येणार. अन्नदान झालं, सगळं काही झालं, आणि जिथे अहंकार येतो श्रोते हो, तिथे विधीने आपल्या पुत्राची योजना केलेली आहे श्रोते हो. विधी कोण, ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाचे मानस पुत्र कोण, नारायण 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 नारायण. धुंडा महाराज देगलूरकरांनी नारद भक्ती सूत्रावरती जेव्हा ग्रंथ लिहिला, त्यांचं म्हणून एक निरूपणाची पद्धत एक आखली नारद भक्ती सूत्राची, सोपं जावं अनेकांना वाचण्याकरता. वर्णन आहे, धन्य धन्य तो नारदू, ज्यासी सर्वत्र गोविंदू, जो हरिनामाचा चंदू तेने परमानंदू सदोदितो, जो श्रीकृष्णाचा आवडता, ज्यासी श्रीकृष्ण आवडे सर्वथा, ज्याचे संगे तत्वता नित्य मुक्तता जड जीवा. ओ एवढंच कशाला, ददाति नारम ज्ञानंच बालके भ्यश्च बालकः, जाती स्मरो महाज्ञानी तेनायम नारद विदः. बालके भ्यश्च बालका म्हणजे जे लहान मुलांचे गुरु ध्रुव आणि प्रल्हाद. अशा बालकेभ्यश्च बालकः जाती स्मरो महाज्ञानी, ज्यांना भूतकाळात मी कोण होतो हे माहितीये, वर्तमानात जगतातच आहेत बरं का, आणि भविष्यात मी कोण असेल हे ज्यांना माहितीये, असे चिरंजीव असणारे कोण, नारद महाराज. अशा नारदांची योजना कोणी केली आहे, ब्रह्मदेवानी केली आहे. आणि म्हणून नारद महाराज आले. नारदांनी राजा जनकाकडे पाहिलं आणि राजा जनक नारदांशी बोलू लागला. नारद महाराज, कसं वाटतंय तुम्हाला हे सगळं इथलं दृश्य, मिथिला नगरी मधलं आहे की नाही सुंदर.
एक 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 देवता आवाहन केल्यावरती प्रगट होतीये. हा अधिकार कोणाचा? ब्राह्मणांचा आणि माझा. केलेलं जे अन्नदान आहे त्या अन्नदानावरती प्रसन्न होऊन अनेक जण संतुष्ट होऊन अनेक ब्राह्मण, अनेक यात्रेकरू ब्राह्मण अनेक जण जात आहेत, आनंदित होत आहेत. त्यावरती नारद महाराज एवढंच म्हणाले, हो बरोबर आहे, करतोयस तूच करतोयस, पण तू असं म्हण की हे भगवंताने माझ्याकडून स्फुरून घेतलेले, त्याने करून घेतले. प्रवचन झाल्यावरती मला कीर्तन झाल्यावरती एके ठिकाणी कोकणामध्ये एका श्रोत्याने प्रश्न विचारला, काय हो भगवंतच जर सगळं करतो, अगदी गोंदवलेकर महाराजांचं वाक्यच आहे, राम करता असं म्हणावं, तर मग हे दरोडेखोर, बलात्कार, अमुक अमुक वाईट वाईट माणसं जे सगळं वागतात ते कोण करतो? राम करता म्हणतात ना, मग राम करतो का? त्यावरती मी त्यांना उत्तर असं दिलं चिंतनानं, त्यांना पटलं. मी म्हटलं की राम करता हे आपण समजायचं आहे बरं का. करतो माणूसच, चांगलंही करतो ते माणूसच आणि वाईट करतो तेही माणूसच. फक्त चांगलं केल्यावरती त्याचा अहंकार होऊ नये म्हणून म्हणायचं की ते तू करून घेतलंस, ते तू करून घेतलंस असं आपण म्हणायचं. ह्या पद्धतीनं नारद महाराज म्हणाले, सगळं करतोयस तूच, तुझ्याच अधिकाराने हे सगळं मिथिला नगरीचं चाललंय, पण तू असं म्हण हे सगळं भगवंताच्या कृपेनं माझ्याकडून भगवंतच करून घेतोय बरं का. नारदांना कळलं राजा जनक ऐकत नाहीये. संत जेव्हा ऋषी सांगून, संत सत्पुरुष सांगून जेव्हा समाज ऐकत नाही तेव्हा ते भगवंताला साकडं घालतात आणि म्हणून आले स्वानंद लोकामध्ये गणेश मंगलमूर्तींच्या समोर. स्वानंद लोक, प्रत्येकाचा लोक ठरलेला. आपल्याकडे सगळे स्वर्गातले देव आपण म्हणतो, स्वर्ग एकाचाच, इंद्राचा, वैकुंठ विष्णूंचं बरं का, गोलोक राधा दामोदराचा, श्रोते हो, कैलास भगवान शंकरांचा, सत्यलोक हा ब्रह्मदेवांचा आणि स्वानंद लोक हा श्री मंगलमूर्तींचा. अशा स्वानंद लोकामध्ये राजा जनकाचं हे सगळं सांगण्याकरता, किती अहंकार त्याचा वाढलाय हे सांगण्याकरता नारद महाराज मंगलमूर्तींच्या समोर आले. सजयति सिंदूरवदनो देवो यत्पाद पंकज स्मरणं वासरमणिरिव तमसां राशिन्नाशयति विघ्नानां नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाझरे वरिवरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखो निचिंता नुरे गोसावी सुत वासुदेव कवितो त्या मोरयाला स्मरे मंगलमूर्ती. अशा मंगलमूर्तींच्या समोर नारद महाराज आले आणि नारद मंगलमूर्तींना सांगतात, भगवंता, भगवानच विचारतात, राजा जनकाच्या दरबारामध्ये यज्ञामध्ये काही विपरीत आपण पाहिलेत का? नारद म्हणाले, हो तेच सांगण्याकरता आलोय. राजा जनकाचा अहंकार, किती अहंकार? माशीच्या पाया एवढा, माशीच्या पाया एवढा. हळूहळू तो वाढेल आणि म्हणून तुम्हाला ते साकडं घालण्याकरता आलोय. मंगलमूर्ती नारदांना म्हणाले, हे खरं तर तुमचं काम आहे नारदा. माशीच्या पाया एवढाच जो अहंकार आहे, अमंगल अशी गोष्ट जर घडलीये तर माशीच्या पाया एवढा अहंकार झटकण्याची ताकद तुमच्या एका चिपळीत आहे, झांजेत आहे. ती एक चिपळी, एक झांज वाजवली तरी सुद्धा त्याचा अहंकार गळून गेला असता. नारद म्हणाले, नाही, मंगलमूर्ते, जिथे जिथे अमंगल गोष्टी घडतात ते मांगल्याची प्राप्ती करण्याकरता जी देवता असते ती तुम्हीच आहात. सृष्टीचे आद्य घटक तुम्ही आहात. म्हणून आमची इच्छा आहे, नारद म्हणतात, तुम्हीच जावं आणि तिथं मंगल अशी गोष्ट प्रगट करून द्यावी, प्राप्त करून द्यावी. आणि म्हणून गणेश म्हणाले, जशी तुमची आज्ञा. आणि म्हणून मंगलमूर्तींनी कसा व्यवहार पाळला बघा. मंगलमूर्ती विचार करतात, आपण मंगलमूर्ती होऊनच गणेश म्हणूनच प्रगट झालो जनकाच्या समोर, तर जनक तोंड देखल्या दंडवत म्हणतो. बघितल्यावरती माणसं नमस्कार करतात, नमस्कार नमस्कार. तसं राजा जनक करेल, शरणागतीचा आव माणसं आणतात तसा आणेल. त्यामुळे नको, परीक्षा घ्यायची आहे ना, वेश सुद्धा आपण बदलून जाऊया. आणि म्हणून वर्णन असं आहे, द्विजवेश घेऊनिया हे रंभ प्रभू निघाला येऊनी जनक द्वारी करी दीन याचनेला श्री मंगलमूर्ती मोरया. मंगलमूर्तींनी कोणता वेश घेतला?
द्विजवेश घेऊन या गरीब ब्राह्मणाचा वेश घेतला. तो तर फाटकाय, उपरण आहे, इकडून लाळ गळतीये तिकडून लाळ गळतीये. नाही ते रोग आता ह्या ब्राह्मणाला आहेत की काय असं अगदी वाईट वाटेल, विचित्र वाटेल असं अगदी घाण ब्राह्मणाचं रूप मंगलमूर्तीने घेतलंय. आणि ते मंगलमूर्ती मिथिला नगरीच्या प्रवेशद्वाराच्या समोर येऊन उभे राहिले आणि म्हणाले, ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि. राजा जनकांना आवाज ऐकला. श्रोते हो, आवाज जरी बदलून आपण काढला, काही जण मिमिक्री करतात, आवाज बदलून नक्कल करतात, तरी सुद्धा विवेकानंदांचं वाक्य आहे की आपल्या असणारा परेचा जो मूळ आवाज आहे, स्वर आहे, तो बदलता येत नाही कुठल्याच माणसाला. का? जिथे भगवंताचं अधिष्ठान आहे, भगवंताने जे सगळं निर्माण केलेलं आहे, त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आपल्याला आहे का? बदल करता येणार नाही. म्हणून परा पश्चंती मध्यमा वैखरी 4 वाणी सांगितली आहे. त्या पद्धतीनं बोलतो जी आपण वैखरी वाणीनं, असा असणारा आतला परेचा जो स्वर आहे तो बदलता येत नाही श्रोते. म्हणून मंगलमूर्तींचा आतला असणारा मूळ परेचा स्वर तो काही बदलणार आहे का मला सांगा? बदलणार नाही. पण थोडासा पुण्यम शिल्लक होता राजा जनकाचा. राजा जनकाने विचार केला, जो मला कोणी हाक मारतोय तो सामान्य नाहीये, इतकंच त्याला कळलं. जर माशीच्या पाया एवढा अहंकार जर त्याच्याकडे नसता श्रोते हो, तर त्याने ओळखलं असतं जो आलेला आहे तो परमात्मा आहे, तो मंगलमूर्ती आहे. पण माशीच्या पाया एवढा असल्यामुळे, अहंकार असल्यामुळे ती ओळख पटेना. पण एवढं मात्र कळलं की कोणीतरी आलंय, तो सामान्य व्यक्ती नाहीये, तो कोणी विशेष आहे, अतिथी आहे. म्हणून पाहिलं ब्राह्मणाकडे, चौकशी केली आणि ब्राह्मणाने राजा जनकाशी संवाद साधण्याकरता सुरुवात केली. काय म्हणाला ब्राह्मण? तुझी कीर्ती ऐकोनी इथे आलो, तुझी कीर्ती. बघा काय म्हणतायत ब्राह्मण, मंगलमूर्ती काय म्हणतायत? तुझी कीर्ती ऐकोनी इथे आलो, लोटली किती युगे क्षुधित बहुत झालो. मी अनेक युगांचा उपाशी आहे, बरं का, अनेक युगांचा उपाशी आहे. आणि हे वाक्य मंगलमूर्तींचं ब्राह्मणाच्या रूपामधलं खरं का खोटं? हो, खरं आहे. म्हणून आपण नैवेद्यावरती तुळशीपत्र, दुर्वा का ठेवतो? आपण केलेल्या पंचपक्वान्नांचा कितीही उत्तम असला नैवेद्य प्रसाद, तरी सुद्धा हे काही पूर्ण नाहीये, अपूर्ण आहे, संपन्नता त्यात नाहीये. म्हणून समर्पण वृत्ती कशाने येईल? ह्या तुळशीपत्र ठेवलं की, दुर्वा ठेवली की. म्हणून जर तो जेवलाच असता तर आपल्याला शिल्लक नसतं राहिलं श्रोते हो. या पद्धतीनं तुझी मी अन्नदानाची कीर्ती ऐकून आहे, त्यामुळे मला जेवायला वाढशील का? मी अनेक युगांचा उपाशी आहे. पूर्वीचा जनक असता तर विचार केला असता, अनंत युगांचा उपाशी आहे म्हणणारा माझ्या मंगलमूर्ती शिवाय दुसरा तिसरा कोणी नाही. का सृष्टीचा जो आद्य घटक आहे तोच हे म्हणू शकतो. आपण म्हणू शकतो का अनंत युगांचा मी उपाशी आहे? पण नाही, ती ओळख पटे ना महाराज. विचार केला राजा जनकानं, फाटकाच फाटका. जेवून जेवून जेवणार किती? वाढतो जेवू, इथं काही कमी नाही. तरी सुद्धा कंसाचं असं वाक्य घातलं असतं तुमच्या कृपेनं तरी जमलं असतं, पण इथं काही कमी नाही. राजा जनक म्हणाला, आचार्यांना सांगितलं, वाढत्यांना सांगितलं. त्यांनी ह्या ब्राह्मणाकडे पाहिलं आणि अंदाज बांधला किती जेवेल, काय जेवेल. त्याप्रमाणे चुलीवरती गरम पाणी तयार केलं, आधण ठेवलं. गरम पाणी छान कडक असलं, छान गरम असलं की जेवण पटापट होतं, भात पटापट शिजतो, पटापट. मी सुद्धा पुढे जातो. या पद्धतीनं सुरू केलं जेवण, पाकसिद्धी सुरू केली. केळीचं पान वाढलं 1.25 हात लांबीचं, पाटावरती बसवलं. चांदीचं भांड, चांदीचा तांब्या, आणि एक एक पदार्थ पानामध्ये येत आहे. राजा जनक सांगतो, सुरू करा, आपण भोजनाला सुरुवात करा. त्यावरती ब्राह्मण म्हणतो, राजा मला खात्री वाटत नाहीये की तू मला पूर्ण जेवायला घालशील. माझं मगाचं वाक्य काय आहे की मी अनंत युगांचा उपाशी आहे, मला तू पूर्ण जेवायला घालशील असं वाटत नाहीये. आता माशीच्या पाया एवढा असणारा राजा जनकाचा अहंकार आता माशी एवढा व्हायला लागला. राजा जनक म्हणतो,
फाटकाच फाटका, जेवून जेवून जेवणार किती? लाखो माणसं माझ्या यज्ञशाळेतून जेवून जात आहेत, रोज अन्नदान करतोय आणि हा म्हणतोय मला पूर्ण जेवायला घालशील का? अशी खात्री वाटत नाहीये. राग मनात ठेवला. ब्राह्मणाच्या समोर ब्राह्मण आहे, राग व्यक्त करू नये, मनात ठेवला. काय केलं म्हणजे तुम्हाला पटेल मी तुम्हाला पूर्ण जेवायला घालेन? ब्राह्मण म्हणतो संकल्प सोड, ताम्हण आण, पळी पंचपात्री तांब्याचा तांब्या आण आणि संकल्प सोड. हातात पाणी घे की आज मी जेवढा जेवेन तेवढं तुम्हाला जेवायला वाढणार आहेस. आणि संकल्प सोडण्याकरता म्हणून अहंकाराने चुस्त झालेला राजा जनक सुद्धा पुढे आला. याज्ञवल्क्य महामुनींनी सांगितलं राजा जनकाला सांभाळून कर काय करायचंय ते, कारण याज्ञवल्क्य हे पुरोहित आहेत मिथिला नगरीचे राजा जनकाचे. याज्ञवल्क्य म्हणाले तुला बघ कसं जमतंय, काय जमतंय, बेतानं कर काय ते. पण तरी सुद्धा अहंकाराने चुस्त होऊन राजा जनकानं संकल्प सोडला, वचन दिलं तुम्ही जेवणार तेवढं मी आज तुम्हाला जेवायला घालेन. असं म्हटल्यावरती पहिला जो परातभर वाढलेला भात होता या ब्राह्मणाला आपण उपनयन संस्कार झाला, आवत्या शिकवतात. श्रोते हो, चित्राय स्वाहा, चित्रगुप्ताय स्वाहा, यमाय स्वाहा, यमधर्माय स्वाहा, सर्वेभ्य भूतेभ्य स्वाहा. त्यानंतर अन्नम ब्रह्मरसो विष्णुर भुक्ता देवो महेश्वरः अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम अमृतोपस्तरणमसि. म्हणून पाणी प्राशन करायचं आणि प्राणाहुती घ्यायच्या बरं का. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा. या पद्धतीनं वर्णन असं आहे पुराणामध्ये की पहिल्या प्राणाहुतीतच तो परातभर वाढलेला जो भात होता तो ह्या ब्राह्मणानं फस्त केला. एखादं जरी शीत जास्त झालं ना प्राणाहुतीचं तर ठसका लागतो श्रोते हो. परातभर भात संपन्न केला, खाऊन घेतला. मग ह्याचा विचार करा आता पुढचा की पहिला भात किती घेतला असेल. प्राणाहुतीला तर परातभर भात, तर जेवणाकरता मुख्य म्हणून भात किती घेतला असेल. एक 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 पदार्थ संपतायत, आचारी म्हणतात, वाढपी म्हणतात, या खातोच आहे, खातोच आहे. हा केलेली पंचपक्वान्न संपली, पुन्हा शिजवा सांगितलं. राजा जनक विचार करतोय काही झालं माझ्या. म्हणून बघा आपल्याकडे समर्थांनी वयोगट सांगितलेत. वयाची पहिली जी 12 वर्ष असतात ना अहंकार नसतो मुलांना. बघा पहिली 12 वर्ष, आता थोडं बदललंय 8-9 पासूनच, पण 12 वर्ष समर्थांच्या काळापासून ते बरोबर आहे 350 वर्षापूर्वी 12 वर्षाची साधारण मुलं 1 ते 12 वयोगट. फारसा अहंकार नसतो. असा फारसा असा शब्द आता मी वापरतो, पण अहंकार नसतो. त्या मुलाला बघा आईनं घरात लाडू केले की गल्लीभर सांगतं आज माझ्या आईनं लाडू केले. मग आईला चिंता वाटली की नाही कोणाकोणाला देऊ लाडू, कोणाकोणाला देऊ, आईला चिंता वाटली. निरागसपणा असतो. एखादा मुलगा समजा प्रवचनात मस्ती करत असेल आणि मी समजा ओरडलो, प्रवचनाचा अधिकार म्हणून मस्ती करू नको, त्याला राग येणार नाही बरं का. किंवा राग आला 2 मिनिटात विसरेल आणि नंतर मी प्रवचनानंतर कीर्तन झाल्यानंतर समजा त्याला चॉकलेट दिलं तर तो चॉकलेट घेईल. पण एखाद्या मोठ्या व्यक्तीला म्हटलं तर आपण जरा बोलू नका हो, फोनवर बोलू नका, तर तो लक्षात ठेवतो. असा अहंकार असतो माणसाचा. मला आपल्याला सांगायचंय, गंमत म्हणून सोडून द्या, मला आपल्याला सांगायचंय की असं एक 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 पंचपक्वान्न फस्त केली, संपायला लागली. कोठी घरातलं सगळं धान्य काढायची वेळ आली आणि शेवटी अमात्य येऊन सांगायला लागला आता एक शेवटचं कोठी घर शिल्लक आहे, हा ब्राह्मण जेवतोच आहे बरं का. राजा जनक इतका अहंकाराचा वाढलेला होता, माशी एवढा अहंकार झालेला होता, माशीच्या पाया एवढा होता, आता माशी एवढा अहंकार झालाय. राजा जनक विचार करतोय काही झालं तरी ह्याला पूर्ण संकल्प सोडला एकतर आणि जेवायला पूर्ण घालेन. शेवटी मिथिला नगरी मधला सगळा धान्याचा कोठी घर असेल सगळं पूर्ण समाप्त झालं, संपलं. आणि अमात्य येऊन सांगू लागला दीनवाणी चेहरा करून कोठी घर सगळी संपली, सगळ्या डाळी, सगळे तांदूळ सगळे संपले. राजा जनक म्हणतो मित्र पक्षातून, मित्र राज्यातून आपण आणूया. आणि म्हणून 1000 परिघ योजनामध्ये जेवढे आपले मित्र राज्य आहेत त्यांना अन्नाची. ब्राह्मणाला सांगितलं थांबा मी आणतो, बसा बसा. काही काळ गेला, मित्र राज्यातून आणलेल्या कोठी घरातलं इतकं वर्णन आहे श्रोते हो, पहाटेचे 5 वाजतील, पण मी एक 10 मिनिटांमध्ये संपन्न करतो. इतकं इतकं
इतकं कोठीघरातलं सगळं संपलं मित्र राज्यातून सुद्धा अमात्य येऊन सांगू लागले, सगळे मित्र राज्यामधले येऊन दूध सांगू लागले, आता आपल्या 1000 परिघ योजनामध्ये एकही अन्नाचा कण नाही, जे सगळं संपवलंय ते एकट्या ब्राह्मणानं संपवलंय. बरं का, 10 मिनिटं काहीच आलं नाही पानामध्ये, हे बघितलं आणि ब्राह्मण पानावरून उठला आणि राजा जनकाला म्हणाला, राजा जनका, माझं असंच होतं, मी जेवायला बसतो, माझं भान राहत नाही आणि वाढणारा कंटाळतो. तू काही मला कमी जेवायला नाही घातलंस. वर्णन असं आहे पुराणामध्ये, मंगलमूर्तींचं म्हणजे या ब्राह्मणाचं वाक्य आहे जनकाला, की तू मला कमी नाही जेवायला घातलंस, तू भरपूर जेवायला घातलंस, पण किती जेवायला घातलंस? माझा 1/100वा कोपरा बरं का भरल्यासारखा वाटतोय. बरं का आपण मगाशी पहिल्या भागामध्ये ब्रह्मनिरूपणामध्ये काय पाहिलं? त्याच्या उदरामध्ये, त्याच्या पोटामध्ये हे सगळं ब्रह्मांड आहे. म्हणजे 1/100 100 कोपरे, त्यातला 1 कोपरा भरला नाही, भरल्यासारखा वाटतोय. जेवण झालं का नाही, जेवल्यासारखं वाटतंय, म्हणजे जेवला नाही पूर्ण, जेवल्यासारखं वाटतंय. तसा 1 कोपरा भरल्यासारखा वाटतोय. तू काही मला कमी नाही जेवायला घातलंस. पण पानावरून उठलेला ब्राह्मण म्हणतो, असेलच कुणीतरी, असेलच कुणीतरी माझी भूक भागवणारा, मला माझं पोट भरेल एवढं जेवायला घालणारा, असेलच कुणीतरी. त्या ठिकाणी जातो, त्या दारामध्ये मला काही मिळते का बघतो. आणि म्हणून ब्राह्मण निघाला दरबारामधून. राजा जनक म्हणतो, ह्या सगळ्या एका ब्राह्मणानं माझं सगळं कोठीगर मित्र राज्यातलं सगळं संपवलं धान्य, आणि माझ्या समोरच अहंकाराने मला म्हणतोय. बरं का, अहंकार झालेल्या व्यक्तीला असं वाटतं समोरचा सुद्धा अहंकारी आहे. बरं का, हा अहंकाराने म्हणतोय की असेलच कुणीतरी की जो मला जेवायला घालेल. माझ्याकडे इतकं जेवला, याला कोण इतकं जेवायला घालतं बघूया, आणि म्हणून याच्या पाठून जाऊया. आणि म्हणून चोर पावलानं, उंदराच्या पावलानं राजा जनक या ब्राह्मणाच्या पाठून जाऊ लागला. आणि हे ब्राह्मण महाशय भगवान कुठे येऊन थांबले? एका निबिड अरण्यामध्ये येऊन थांबले. या निबिड अरण्यामध्ये एक साधीशी 2 खोल्यांची झोपडी होती. या झोपडीमध्ये कोण राहत होतो महाराज? त्रिशील नावाचे गणेशांचे एक भक्त ऋषीमुनी श्रोते, आणि त्यांची असणारी विरोचना नावाची पत्नी. बरं का, वामप्रस्थाश्रमामध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता. बरं का, 60-70 दोघांची ओलांडलेली होती. अशा वृद्धावस्थेमध्ये असणारे त्रिशील महामुनी आणि ही विरोचना आहेत. आणि ब्राह्मणाने गर्जना केली, घोषणा केली, ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि, ओम भवती भिक्षां देहि. ते त्रिशील महामुनी आणि विरोचना हे दोघे पती पत्नी गणेशांचे असणारे भक्त त्या झोपडीत राहत होते. पण कुठल्या वृत्तीने राहत होते? तर अयाचित वृत्तीने राहत होते. अयाचित म्हणजे जे प्राप्त होईल त्यानं काही सगळं करायचं, आपण कोणाजवळ काही मागायचं नाही श्रोते. ती असणारी अयाचित वृत्ती. म्हणजे कुणी समजा आज भिक्षा दिली, बरं का, म्हणजे भिक्षा मागण्याकरता कुठं जायचं नाही, घरामध्ये येऊन कोणी भिक्षा दिली एवढंच कशाला. पुराणामध्ये असं वर्णन आहे की आपल्या झाडाचं असणारं फळ हे बाहेर पडलेलं आहे, तर ते उचलायचं नाही. वाटसरू कोणी वाटेत जात असताना त्याने समजा आपल्याला दिलं तर ते आपण घ्यायचं. आणि आजच्या दिवशी काही एका दिवशी मिळालं नाही, त्या दिवशी उपवास, काही नाही. अशा अयाचित वृत्तीने ते राहत होते. गणेशांचे भक्त होते श्रोते हो. बाहेर आले आणि भूकालेला आहे. ब्राह्मण सांगतो, मला भूक लागली, काही खायला देता का, काही जेवायला मिळेल का? दोघांच्या डोळ्यातून अश्रुपात व्हायला लागला. विरोचना आणि त्रिशील नावाचे महामुनी आतमध्ये गणपती रायांची मूर्ती कायमची प्रतिष्ठापित होती. बरं का, आतल्या खोलीमध्ये प्रतिष्ठापित असणारी ती मंगलमूर्तींची मूर्ती, त्या मंगलमूर्तींसमोर गुडघ्यावरती टेकले दोघ. आणि मंगलमूर्तींना म्हणतात, गणराया, आम्ही इथे अयाचित वृत्तीने राहतो, आमच्यावरती रुसलास का? म्हणून ही परीक्षा घेण्याकरता कोणीतरी तू पाठवलंयस का? देवा लंबोदर गिरिजानंदना. मंगलमूर्तींना म्हणाले,
तू आमच्यावरती रुसलायस का, रागावलायस का, आमची काही चूक झाली आहे का, असा काही अपराध आमच्याकडून घडलाय का की आलेल्या अतिथीला सांगावं लागते की आमच्याकडे काही नाही, म्हणून तूच मार्ग दाखव, असं त्या गणेशाला प्रार्थना केली. आणि याचा परिणाम असा झाला, सकाळीच 1,00,000 दुर्वांची जोड बरं का अशी वाहिलेली होती. 21 दुर्वा अशा 1,00,000 दुर्वांची जोड पूर्णपणानं सोंडेपासून चरणांपर्यंत वाहिलेली होती. आणि अशी प्रार्थना त्रिशीर महामुनींनी आणि विरोचनानं गुडघ्यावर टेकून गणरायानं केल्यावरती बरं का जी सोंडेच्या बाजूची असणारी जी 1 दुर्वांची 21 बरं का दुर्वांची 1 जोड खाली घरंगळत आली. नाही कसं म्हणाले आहे ना, म्हणून गणरायाला प्रार्थना केली, गणराया उद्या निर्माल्य म्हणून ही काढणारच आहे, तर आत्ताच परवानगी दे, मी ही 1,00,000 दुर्वांची जोड काढतो. आणि ह्या पद्धतीनं सगळ्या दुर्वा काढल्या, 1,00,000 दुर्वा काढल्या. त्याचा हिरवागार असा करवंटीभर रस काढला, तो करवंटीमध्ये घेतला आणि ब्राह्मणाला सांगितलं, बसा, हा बसा, आम्ही तुम्हाला देतो. आणि म्हणून एका पाटावरती ब्राह्मणाला बसवलं. मिणमिणता एक दिवा त्या झोपडीमध्ये होता. आतलं हे असणारं चाललेलं हे सगळं दृश्य झाडाच्या पाठीमागे लपून राजा जनक बघतोय, काय चाललंय आतमध्ये, कोण ह्याला एवढं जेवायला घालतं. करवंटीभर असणारा रस श्रोते हो त्या ब्राह्मणाने आपल्या हातामध्ये घेतला. श्रोते हो, खरोखरीच समर्थांची ओवी इथे सिद्ध होते, देवास जयाची अत्यंत प्रीती, आपण वर्तावे तेणेची रीती, येणे करिता भगवंती सख्य घडेने मस्ते. अश्रूंचा अभिषेक हे त्या ब्राह्मणाच्या पायावरती करतायत ती करवंटी देऊन. आणि ब्राह्मणाला सांगतायत आज एवढंच आहे, उद्या मंगलमूर्तींच्या कृपेनं जर कोणी आलं आणि त्याने जर आम्हाला जर भिक्षा दिली तर त्यातला आम्ही तुम्हाला देऊ. ब्राह्मण म्हणतो, उद्या कशाला, आजच आलोय. उद्या कशाला, आजच आलोय. यांना कळे ना हो, यांना कळे ना. करवंटीभर रस पाहिला. ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की कलियुगामध्ये अभिषेक करणारे बरेच आहेत बरं का. आपण दुधाचा करतो, पाण्याचा करतो, वेगवेगळ्या फळांच्या रसांचा करतो, उसाच्या रसाचा करतो. पण मंगलमूर्ती म्हणतात, जे माझ्या चरणांवरती, माझ्या मस्तकावरती नेत्राश्रूंनी जे अभिषेक करतात ते मला अधिक प्रिय आहे बरं का. म्हणून ये यथामाम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम. म्हणून देवा करता डोळ्यातून पाणी येणं हे दुर्मिळ आहे बरं का. देवाचं नाव ऐकून, देवाची कथा ऐकून डोळ्यातून पाणी येण्याकरता भाग्य लागतं. थोड्याशा प्रवचनाच्या गादीचा उपयोग करून थोडासा बोलतो की आज माणसं सिरियल करता खोटं रडतात, सिरियल साठी खोटं रडतात, म्हणजे खोटं बघून खरं रडतात. म्हणजे आपल्या अश्रूंना किती किंमत असावी. माझे अश्रू, मी रडावं असं वाटतंय, माझ्या डोळ्यातून पाणी यावं, ते कोणाकरता यावं हे आपापलं ठरवलं पाहिजे. मला ज्ञानेश्वरांचं नाव ऐकून, समर्थांचं नाव ऐकून, रामरायाचं, अहो त्या गोंदवलेकर महाराजांकरता रामराय 3दा रडला, हे दृश्य ऐकून माझ्या डोळ्यातून पाणी येतं का, माझे डोळे भरतात का श्रोते हो. हा प्रत्येकाने आपापला विचार करावा. तो हिरवागार झालेला करवंटीभर असणारा तो रस ब्राह्मणाने आपल्या मुखाला लावला आणि एक एक घोट घटा 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 करत करत अगदी शेवटच्या थेंबा थेंबापर्यंत तो संपवला. आणि तृप्ततेचा ढेकर जो दिला, वर्णन ओवीमध्ये, मगदिधला ऐसा दकार, अवघे गर्जन दिले अंबर, आकाशीचे तारांगण भूवर, येवोनिया पडो पाहे. केवढा ढेकर दिला त्यानं ब्राह्मणानं, तृप्ततेचा ढेकर किती दिला. त्याचा परिणाम असा झाला, आकाशीचं तारांगण जमिनीवर, पृथ्वी तलावर येतंय की काय असा भास निर्माण झाला. झाडं मुळापासून उपटतायत की काय, पडतायत की काय असं वाटलं. मला सांगा, गणेशांच्या ह्या नुसत्या, ब्राह्मणाच्या ह्या नुसत्या एका ढेकरानं आकाशीचं तारांगण खाली येतंय की काय असं वाटतं. मला सांगा, जनकाच्या मनाला, अंतःकरणाला असलेला माशीच्या पाया एवढा असणारा अहंकार, तो गळायला काही वेळ लागणार. चटकन अहंकार त्याचा गळून गेला राजा जनकाचा. आणि राजा जनक धावत धावत आला. दुर्वांकुराने जो सिद्ध झाला, ज्याची आवड आणि तृप्ततेचा ढेकर ज्यानं दिला,
माझ्या मंगलमूर्तीशिवाय दुसरा तिसरा कोणी नसून ब्राह्मणाचे पाय येऊन धरले आणि म्हणाला राजा जनक की आता हे नाटकी रूप सोडा आणि तुमचं असणारं खरं रूप खरं स्वरूप प्रगट करा. ब्राह्मण विचार करतो आलेलं काम झालं बरं का. अमंगल गोष्ट जी झालेली होती मिथिला नगरीमध्ये ती गेली आणि आता मंगलाची प्राप्ती झाली आणि आता हे ब्राह्मणाचं द्विजवेशाचं काही कारण नाही म्हणून आपण मूळ रूपामध्ये प्रगट येऊया. आणि म्हणून गोसावी सुत महाराज वर्णन करतात की त्रिशिर महामुनी विरोचना आणि राजा जनक बरं का यांच्या ब्राह्मणाच्या रूपानं असलेले भगवान अंतर्धान पावले आणि मूळ सगुण रूपामध्ये जसे आपल्याला सगुण रूपात मूर्ती रूपात दिसतात तसे श्रोते हो उभ्या असलेल्या अवस्थेमध्ये मंगलमूर्ती प्रगट झाले. नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे माथा शेंदूर पाझरे वरिवरे दुर्वांकुरांचे तुरे माझे चित्तविरे मनोरथ पुरे देखो निचिंता नुरे गोसावी सुत वासुदेव कवितो त्या मोरयाला स्मरे मंगलमूर्ती. अशा मंगलमूर्तींनी विरोचनेवरती त्रिशिर महामुनींवरती आणि राजा जनकावरती कृपाहस्त ठेवला, हात ठेवला मस्तकावरती आणि जनकाला सांगितलं जनका मला फार काही लागत नाही, मला दुर्वांकुर एक दुर्वा पुरते बरं का, एक तुळशीपत्र मला पुरतो का, त्यामध्ये समर्पण वृत्ती आहे. मला जर जेवायचंच मी ठरवलं तर काही शिल्लक राहणार नाही बरं का. या ब्रह्मांडात एक कण शिल्लक राहणार नाही का. त्याची व्याप्ती किती, माझ्यापासूनच हे सगळं निर्माण झालंय. अन्न माझ्या ब्रह्मांडात तुम्ही, माझ्या उदरात तुम्ही आहात, त्यामुळे हा अहंकार काय कामाचा. म्हणून अशा राजा जनकावरती त्रिशिर महामुनी आणि विरोचनेवरती केलेली ही गणेशांनी कृपा. आपण या आजच्या आपला असणारा पहिला गणेशोत्सव श्रोते हो मुंबई मधला मंडळ आपलं, आपण गणेशांच्या चरणी प्रार्थना करायची. जशी आपण राजा जनकावरती कृपा केली तशी तुमच्या आमच्यावरती सगळ्यांवरती कृपा करो. श्री मंगलमूर्ती मोरया एक प्रार्थना म्हणायची आणि थांबायचं, डोळे मिटून घ्यायचे, हात जोडायचे, सगळ्यांनी तोंड आपली श्री मंगलमूर्तींकडे करा आणि सुखी सगळ्यांना ठेव देवराया, मागणे हे आमुचे तुझ्या पाया, ठेव शेतकरी सदा हा कुशाल, तरी मागू ते आम्हाला मिळेल. नसो अमुचा सोबती कुणी उपाशी, नसो अमुचा सोबती कुणी अधाशी, नसो कपड्यांची कुणाला हिवाण, मिळो सर्वांना पुरेसे मकान, दिवाबत्तीला कधी न पडो खंड, आयुलाभो घरधन्याला उदंड, सीताकांत स्मरण जय जय राम. राजाधिराज श्री प्रभु रामचंद्र महाराज की, भगवान गोपाल कृष्ण महाराज की, भारत माता की. सगळ्यांनी मोठ्यांदा म्हणा जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. श्री मंगलमूर्ती गणपती बाप्पा. कोण